हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सच्चिदानंद रामदास भगवान की जय अवधूत चिंतामणि दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय माता की जय माता की जय। आज आपण श्री एकनाथ महाराजांच्या भागवतावर प्रवचन रूपी सेवा देवीमाईच्या चरणावर सुपूर्त करणार आहोत। मंडळाचं श्री ओम साई मित्र मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी आणि आमचे ढाणे महाराज ज्योतिराम महाराज ढाणे त्याचप्रमाणे त्यांच्या पुंडरोपाला आमच्या विनायक महाराजांकडे की आपल्याला असं करायचं म्हटलं चालेल, आनंदाची गोष्ट आहे, आपल्याकडून काहीतरी भगवत सेवा व्हायला हवी आणि त्या योगाने एकनाथी भागवत हा ग्रंथ आपण निवडण्यात आलेला आहे। आश्चर्याची गोष्ट अशी आहे, मी 3 दिवस झालं त्याच्यामुळे जरा भागवत लक्ष दिलं, पहिल्यापासून वाचतोच मी भागवत, परंतु प्राकर्षाने ज्या वेळेला सांगतात वाचायचं असेल त्यावेळेला माणूस थोडस इकडे तिकडे करतो, परंतु दुसऱ्याला जर सांगायचं असेल तर त्याला जातीने त्याच्यात लक्ष घालावं लागतं। तुम्हाला घरी स्वयंपाक करायचा असेल स्वतःचा तर चालतं, आणि खरड झाली, पण दुसऱ्या शेजारीने फोन करून विचारले तिला व्यवस्थित सांगावं लागतं, नाहीतर मग तो स्वयंपाक कसा बिघडला जातो ते आपल्या भरोशावर करतात। तसं आश्चर्य आहे, हे भागवत 2 ग्रंथ वक्ते आहे, त्याच्यामध्ये वक्ता एकच आहे पण देवाचे आवडते 2 भक्त होते। एक भगवान कृष्णाचे आवडता भक्त आहे अर्जुन आणि एक त्यांच्या कुळात जन्माला आलेला उद्धव। सामान्य गोष्ट नाही, देवाच्या कुळामध्ये जन्माला येणं सोपं नाही। अर्जुन सुद्धा त्यांच्याच कुळातला आहे, कारण त्यांची आत्या कुंती तिचा मुलगा आहे, म्हणजे ते पण बहिणीचा मुलगा आहे, आत्याचा मुलगा आहे, आणि हा इकडून उद्धव पण आहे भाऊबंधाचे यादव कुळात आहे। ती जी पूर्वपुण्य असते त्यावेळेला आपली संत जनांच्या संगतीमध्ये जन्माला येणं होतं, किंवा अजून म्हणतात पवित्र ते कुळ भावाला तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते। या युक्तीप्रमाणे देवाचे 2 आवडते भक्त, एक अर्जुन आणि दुसरा आहे उद्धव। अर्जुनाला रणभूमीवर सांगितलं तेव्हा तिथे अडचण होती जास्त, तरी पण निरोप सांगण्यात कसर केली नाही, काहीच कमी सांगितलं। आणि उद्धवाला मात्र निज धामाला जाता जाता उद्धवाला आलेला कृष्ण जाता जाता कुठे जाता जाता निज धामाला जाता जाता उद्धवाला ते ज्ञान सांगितलं। याच्या करता सांगितलं तर मी चाललोय तसं गहिनीला गेले, पण जाता जाता म्हटले आपले झणझणे बाबा नेहमी एक गोष्ट सांगायची
तुम्हाला जर एखाद्याला विंचूत चढला आणि तो जर उतरवण्याचा मंत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही देऊन मारावा का घेऊन मारावा? देऊन मारावा. तसा हा मंत्र आहे जो जीवाच्या पाठीमाग लागलेला कळीकाळ आहे तो त्याला खायला टपलेला आहे आणि त्याला सांगायचा हा नाममंत्र. तसं निवृत्ती दादाला गहिनीनाथाने सांगितलं ना आदि गुरु शंकरा पासवडी बोधाचा संसारा झाला जो अनुते तो तू हा आडवा घेऊन कळी कळीत आहे जीवा आणि सर्व प्रकारे धावा करी व्हावे. कळीकाळ हा जीवाला खातोय तर तू ताबडतोब हामाचा मेसेज घेऊन जा आणि हे अमृततुल्य नाम जर भेटलं तर जीव मरणार. आजचा प्रसंग असा आहे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जर जीवाला कळालं की याच्यातून आपल्याला सुटायला एक औषध आहे. किती औषधे घेतात लोक. कोणी सांगितलं काढा घ्या, कोणी सांगितलं लिंबाचे 2 थेंब सोडा, थेंब सोडा, अजून काय काय जंगलामध्ये जाऊन वनस्पती शोधून येतात. आज असं आहे ना आपल्याला वाटतं का तुम्हाला? हो जरा आवाजात हो. तर आजची परिस्थिती आहे जर आता कोरोना उठला संपला किंवा लॉकडाऊन उठला तर जर चालू झाले कार्यक्रम तर समाज नक्की शोधणार. आता असं कोणता मार्ग आहे की ज्याच्यातून सुटेल. अशा प्रकारे अर्जुनाला जो बोध दिला तो भगवद्गीतेच्या निमित्ताने दिला. ती श्रीमद भगवत गीता आणि उद्धवाला जे सांगितलं ते श्रीमद भागवत याच्यामधून देवाने 2 भक्तांना 2 निरोप सांगितले. निरोपामध्ये काही फरक नाहीये. तर त्याच्यामध्ये सुरुवात अशी झालेली आहे की एक भागवताचा सुरुवात अशी की आपण नेहमी ऐकतो की 7 दिवसाच्या आत परीक्षेला उद्धार करून घ्यायचा होता. जन्म मृत्यू पासून त्याला बाजूला व्हायचं होतं म्हणून त्याला शुक मुनींनी सांगितलं. पण याची निर्मिती जी आहे पहिली ती भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलेली आहे. त्याच्यामधून उद्धव अगदी जवळचा होता त्याला थोडा होता गर्वता पण त्याचं देवाने घालवलं. ज्याला ब्रह्मज्ञान भेटतं ना त्याने जर खरोखर साधना केली तर देवबुद्धी त्याची 100% गळून पडली जाते. त्याप्रमाणे हा एक भागवतामध्ये 12 स्कंद आहेत. त्या 12 स्कंदामधला 11वा स्कंद नाथ महाराजांनी प्राकृतिकेसाठी निवडला. आता महाराष्ट्रीयन लोकांसाठी हा बोधीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी काय केलं संस्कृताच्या गाठी उघडवली ज्ञानदृष्टी केलीसी मराठी गीता देवी. ही जशी संस्कृत भाषा जनासी कळेना म्हणून नारायणाची दया आली तद्वत भगवान ज्ञानेश्वरांकडून ती संस्कृत मध्ये भगवद्गीता प्राकृत मध्ये आणण्यात आली. आता त्याची कसर भरून काढण्यासाठी तुम्ही कसर म्हणाल तर एक भागवत त्याच्यामध्ये सांगितलं एखादा ज्ञानेश भक्त असेल ज्ञानेश्वरीचा वाचक असेल त्याला राग येईल परंतु ती जी भाषा क्लिष्ट भाषा होती संस्कृत ती सोपी केली परंतु ती भाषा समजेना आणि ज्ञानेश्वर महाराजांना तिथे जास्त बाजूला जाता येईना आणि ज्ञानेंची भाषा कळायला तेवढं पुण्यच असावं लागतं आपल्याला. मग ज्ञानेश्वर महाराजांना जो निरोप सांगायचा होता त्याच्यातून जो समजेना समाजाला त्याच्यासाठी मग नाथ महाराजांना दया आली आणि त्यांनी मग विचार केला आपण थोडंसं अजून खाली जाऊया. भागवत 21 रूप सांगितलेले आणि तिथं मात्र तत्वज्ञान सोडून बाजूला सरलेच नाही. तिथं कोणाची गोष्ट नाही सांगितली. परमात्मा विठ्ठलाचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही. कशामध्ये? ज्ञानेश्वरीमध्ये श्रीमद भगवद्गीतेचं मराठीमध्ये रूपांतर केलं जावं. इथे मात्र मग नागबाबा थोडे खाली आले आणि म्हणजे तळागाळातल्या लोकांना समजण्यासाठी थोडस अजून खाली आले एकनाथ महाराज आणि त्यांनी 12वा स्कंद त्याच्या 12 स्कंदाचं भागवत आहे त्याच्यामधला 11वा स्कंद निवडला. आवाज येतो आता व्यवस्थित? नाही व्यवस्थित आवाज. काय केलं 12वा स्कंदाचा 11वा स्कंद निवडला. 12 स्कंद भागवत आहे त्याचा मधला 11वा स्कंद का निवडला? त्याच्यामधून सुरुवातीपासून शेवटपर्यंत आत्मज्ञानाचा विषय आहे आणि सगळ्या स्कंदाचा म्हणजे 12 स्कंदाचा उल्लेख त्याच्यामध्ये येतो. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्याय वाचल्यानंतर आपण म्हणतो सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचा सगळा विगतवारी त्याच्यामध्ये आलेली आहे. त्याप्रमाणे 5 अध्याय नाथ महाराजांनी पैठण क्षेत्रामध्ये लिहिले. श्रीमद भागवत स्कंद 12 त्याच्यातला 11वा स्कंद निवडला. त्याच्यामध्ये त्यांनी 5 अध्याय लिहिले आणि सुरुवातीने 5 अध्याय झाल्यानंतर एक तुमच्या आमच्या सारखा जो आवडता होता जो त्यांच्या कुळात होता जवळचा आजूबाजूचा त्यांचा अगदी म्हणजे त्यांच्यावर निश्चित प्रेम करणारा त्यांनी काय केलं की ते 5 अध्यायाची नकल काढली आणि तो गेला कुठे जशी आरतीमध्ये पारायण करतात लोक तसं तो काशी क्षेत्रामध्ये काशी क्षेत्रामध्ये ते पारायण करत होता तो. आणि तिथे जाणारे येणारे सगळे संन्यासी जे लोक होते जे ज्ञानी लोक होते ते बघत होते की हा मनुष्य
तिथे 5 अध्याय त्यांचे पारायण चालू असताना जाता येता दुसरे जे अभ्यास लोक होते, पंडित लोक, त्यांनी पाहिलं हे तर मराठीमध्ये, प्राकृतमध्ये आणि संस्कृत भाषेचं रूपांतर केलंय मराठीमध्ये. आणि हे असं कोणी केलं? लगेच त्या माणसाची त्या मोठ्या बाबांना निरोप पाठवला. जसं रामेश्वर भट्टाला साधू माधव अंबाजी बुवा यांनी निरोप पाठवून बोलून घेतला, नाथा बुडवला. सेम तशी प्रक्रिया झाली. तिथून तो ग्रंथ जप्त करून घेतला. आणि हे कोणी बनवलाय? तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये पैठण गावाचं नावाचं गाव आहे, तिथे नाथ महाराज आहेत, त्यांना बोलून घेतलं. त्यांना बोलून घेतल्यानंतर ते असतोपर्यंत त्याने उपोषण मांडलं, अन्न बंद, फक्त काय पाणी दूध यायचं तो ब्राह्मण. त्याची एवढी निश्चित भक्ती होती त्या ग्रंथात. आणि तो जप्त केला. जप्त केल्यानंतर मग मात्र त्यांनी यायला वेळ लागला नाथ महाराजांना. पण नाथबाबा जशी निघाले तसे त्यांच्याबरोबर सगळ्या महाराष्ट्रातून समाज, चला काशीला जाऊ, तीर्थयात्रा करत सत्संग पण होईल. आणि आले तिथे. तिथे आल्यानंतर यमुना नदी, गोदावरी हे सगळं उचलून हे व्हायला लागलं. त्यांना असं वाटलं कधी आपण नाथबाबाला जाऊन भेटतो. नाथबाबा आपल्याला केव्हा भेटतील? नाथबाबा शिंगली भागलेले होते, ते गेले स्नान करायला. परंतु तिथे ती तापलेली होती, ती त्रिविध तापाने तुम्ही आपण स्नान केलेले. ते गंगामाईला आनंद झाला, ती उचंबळून व्हावं लागली. कारण असं ज्याला ज्ञान झालं आणि ते ठसलं, हे सगळ्यांना होत नाही. प्रयत्न सगळे करतात, माऊली सांगतात आस्थेच्या महापुरी रिक्ताच पोटीवरी, पण प्राप्तीच्या पैकी मी पाहिला. मग नाथबाबांचं दर्शन झाल्यानंतर त्या गंगामाईला पूर्णपणे शांती मिळाली. आणि नाथबाबांचं दर्शन घेण्यासाठी मग ती लोक तिथे आली सगळी काशीतली. कारण जसजसं मॅटर मोठं होतं ना, तसं त्याच्याकडे बारकाईने लोकांचं लक्ष लागलं जातं. आणि मग मात्र सभा भरली. सभा भरल्यानंतर जे तिथे विद्वान होते त्याला बोलवलं. ते म्हणजे मी नाथबाबाचं तोंड पण नाही पाहणार, ते सामान्य माणसं मी कशाला तोंड पाहू म्हणून. पण तेवढे चालेल, नाथबाबांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही त्याच्यावर. कोणी आपला अपमान करून निंदा, कोणी वंदा, आभास एकाचा धंदा. मग मात्र नाथबाबा तिथे गेल्यानंतर तो माणूस जाता डोकवतोय मुद्दाम. आणि बघू तरी कसं आहे, बघू तर कसा, तर त्याला त्यांच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण दिसले. कोणामध्ये? नाथबाबा मध्ये. ते थोडंच कोकलंच आणि माग सरला. पण जे अहंकारी माणसं असतात ते लवकर थोडक्यात हार मानत नाही. तो म्हणला नाही. मग त्याचं अंतर पाऊल पण जड झालं, परंतु गेलंच तो त्याच्या आसनावर. आणि मग तिथे त्यांच्या सभेमध्ये चर्चा होत गेल्या आणि त्याच्यामध्ये नाथबाबांची उजवी कळाली त्यांनी. आणि मग मात्र नाथबाबांची हार माणसाने मानलं की नाथबाबा श्रेष्ठ आहे, परंतु तरी कबूल नाही केलं. जसं तुकाराम महाराजांना बोलायचा आस नाही दिला, तसं याही कोर्टामध्ये नाथबाबाला जास्त बोलूनच नाही दिलं. ज्याच्यावर आरोप केला त्याला बोलून द्यायचं ना, बोलून नाही दिलं त्याला. मग नाथ महाराजांचा डायरेक्ट त्यांनी निरोप दिला का ही गोदावरीमध्ये बुडून टाकायचं हे भागवत. मग त्यांनी शिष्याने त्यांच्या लगेच धरण घेऊन गेले. पण तिथल्या समाजाला ते आवडलं नाही, कारण ही मनमानी झाली. आणि मग समाज सहजच बाजूला झाला. आणि पण कोणी काय बोललं नाही. मोठ्या माणसाची तिथे कोणी काय बोलू शकत नाही. परंतु समाजाला मात्र ते पडलं नाही. जनमत वेगळं पडलं. त्या महात्म्यांनाही कळालं, पण ते गप्प बसून राहिले. गाथा बुडवली, ते भागवत का बुडवलं गोदावरीमध्ये, वर याच्यामध्ये जाऊन. पण तिथं गोदावरी मैया घेऊन आली वर. आणि ते त्यांना दिल्यानंतर सगळे प्रसन्न झाले. सगळ्यांनी नाथबाबा की जय, नाथबाबा की जय, श्रीमद भागवताची जय जयकार केली. मग त्यांचं मात्र गरीब गात्र झालं सगळं अहंकार. आणि मग मात्र त्यांनी नाथबाबांकडे आणून दिलं, सुपूर्द केला. आणि मग मात्र ती लोकांची चिरली, खूप ते शांत झाले. आणि तिथून पुढचे जे ग्रंथ हा झाला 5 अध्यायाच्या पुढे, तो बाकीचा पुढे झालाय काशीमध्ये झाले. याचं आश्चर्य आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर लोक भागवत वाचतात, भागवत सांगतात. आणि साधू संतांचं मत आहे गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाची. पण गीता भागवत करती, आता तुमच्या सगळ्यांशी बोलतो मला याच्यातली अजून एक तुक सुचली, याच्यातला गुणार्थ कळालाय. आणि प्रत्येक गोष्ट जी होती ना ती आपल्या कल्याणासाठीची. आताची जी याची शिट्टी आहे ना, पण आपल्या कल्याणासाठी. हे वाचते ना, हे बी आपल्या कल्याणासाठी. याच्यामध्ये तुमचं काम करून घ्यायचं. एक ब्राह्मण एक ऋषीला गावावर आला होता, समुद्राचं स्नान केलं तर सर्व नद्यांचं स्नान केल्याचं पुण्य भेटलं. म्हणून तो समुद्राच्या किनारी गेला. सकाळपासून कपडे काढून उभा राहिला स्नान करायला, पण करे नसतो. म्हणून तो भेट तू सकाळपासून उभा आहे, 5 वाजले काय स्नान करत, तुम्हाला मला स्नान करायचं काय आडणी काय म्हणतो. तो ह्याला आटा थांबल्या का मग मी स्नान करणार. आता याला तर थांबणार आहे नाही, त्याच्यातच आपल्याला कार्य बघून घ्यायचं.
मग महाराष्ट्रामध्ये भागवत चालू आहे, पण त्याच्यात जे सस्पेन्स आहे ना, गुण, जसं ज्ञानेश्वरीचं गुणच राहिलं, तसं भागवत मधलं गुणच राहून गेलं. मग नाथबाबांनी त्याच्यावरती टीका केली. पाहिल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटतं की एवढा मोठा हनुमत गोलामनाचा ग्रंथ आहे, संत किती खाली येतात. जे आपण म्हणतो ना की बालकाची चाली माता चालू न पाऊल घाली, तैसे संत जगी क्रिया करून दावी त्यांनी. त्याप्रमाणे नाथबाबा खाली आले. पण मी एक बाजूला साईडला झटकन निघून गेलो होतो, परत जागेवर होतो. कुठे गेलो होतो? साईड गीता भागवत. गीता भागवत करती श्रवण, आणि त्याची फलश्रुती ती आहे, जर गीता आणि भागवत वाचत असेल तर या स्टॉपला आलाच पाहिजे, या स्पॉटला तो आलाच पाहिजे. काय पुढचं वाक्य? अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे जे तुमचं आपल्या या कुणीमध्ये चालू आहे, त्याची ओळख कोणत्या ग्रंथातून होणार आहे? गीता आणि भागवत मधून. परंतु ती होत नाही. अजून एका ठिकाणी या ग्रंथाचं मार्ग सांगायचं. तुकाराम महाराज म्हणतात, मागून या मागू करी नित्य वाचा ज्ञानेश्वर. त्याचं शेवटचं चरण आहे, कया दासाचे जीवन गीता भागवत कहणे. अजून त्याच्यामध्ये भागवतचं वाक्य आहे, ऐसे केव्हा करसी देवा गीता या अनुभवना मागून या माधुकरी नित्य वाचावी. तिसरं आहे, ऐसे केव्हा करसी देवा गीता या अनुभवा सकळ वैभव सांगावे, आणि गीता भागवत पाहावे. सगळं वैभव टाकावं आणि गीता भागवत पाहावं. आणि जर सगळं वैभव टाकलं गीता भागवत पाहिलं ना, नक्की त्याच्यातले सिद्धांत तुमच्या हातावर येऊ शकतात. 101%. आज भागवत वाचताना एक ओळ पाहिली, स्टेटसला टाकली होती, धन कमवण्यासाठी माणूस धन कमवण्यासाठी खूप पळापळी करतो. मग ते मिळालं, समजा 25 लाख रुपये भेटले, तर ते इन्व्हेस्ट करतो बरं चांगल्या ठिकाणी. पण त्याच्यात त्याला समजा 25 लाखाला 20,000 रुपये घ्यायचे, मग समाधानी राहायला पाहिजे ना. पण त्या 20,000मध्ये परत कमी खर्च करून परत त्याच्यातून काय शिल्लक राहील ते बँकेत टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि मग नुसतं घरी बसून राहायचं का? तर मग काय करेल? परत पार्ट टाइम काम करेल. म्हणजे पैसे कमवण्यासाठी पळापळी, कमवलेले व्यवस्थित ठेवून परत वाढ करण्यासाठी पळापळी. एवढी जी पळापळी तुम्ही करताय ते म्हणतात भागवतात, तर तेवढी पळापळी जर तुम्ही देवासाठी परमार्थासाठी केली तर ब्रह्म तुमच्या हातचं खेळणं होईल. खेळणं जसं कीर्तन प्रवचनाचं आपण जसं काय केलेलं आहे, खेळणे केलेले आहे, सेम तसं कॉन्फिडन्सचे वाक्य टाकलेले त्यांनी. तशा प्रकारचं हे गीता भागवत वाचल्यानंतर अखंड चिंतन करू शकतो. आणि मी तर आज एवढं गोळे अशा अंक काढले का, फक्त क्रमांकच काढून आणलेले, पण एवढे क्रमांक जबरदस्त आहे. मी 3 दिवस झालं सारखं तेच वाचतोय. घरचे म्हणजे काय चालते जसं अभ्यास करतात, तुझ्यामध्ये काय चालतं, मोबाईलकडे बघायलाच तयार नाही. कारण त्यावेळेला आपण पाहतो, त्यावेळेला एक वेगळ्या भावनेने पाहतो ना, त्यावेळेला याच्यात भरपूर काय भेटतं. व्यापारी जातो ना, तेच कांदे पाहतो, ते शेतातले पाहतो सगळं भाजी वगैरे, पण तो ज्या नजरेने पाहतो त्या नजरेने ज्याने कमवले ना, ज्याने लावणी केली, तो सुद्धा त्या नजरेने पाहत. त्याला किंमत कळत नाही, कोणी लावली त्याला किंमत कळत नाही, तो दुसऱ्या नजरेने पाहतो. तशी नजर याच्यामध्ये. बरं, हे परीक्षित राजाला मग भागवत महाराजांनी निर्माण केलं. हे याचं झालं. आता परीक्षित राजाचं पुढे वर्णन येणार. मग सगळे याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये 84 ओळी खर्च केलेले आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी धृतराष्ट्र उवाचेच्या अगोदर. काय? त्या पूर्ण ग्रंथाचं उंची सांगण्यासाठी. तसं इथे सुद्धा जवळजवळ 200-250 ओळी केलेले त्यांनी त्या ग्रंथाची उंची सांगण्यासाठी. आणि सुरुवातीपासूनच अद्वैत ही जी लोक म्हणतात की ध्रुवकाळाची गोष्ट, प्रल्हादाची गोष्ट, रामाचं लग्न, विदुराची कथा, याच्यामध्ये अध्यात्म असेल तर त्या कथेला किंमत आहे. नाही तर हरिपाठ करत त्याच्यावर ताट मारतो. काय? एक हरी आत्मा जीव शिव सम वाया न घालपण मनपुरी नवता तैसे यानंत, आणि वाया देख कथा सांगली मार्ग. याची सुरुवात वाचताना बघा, आता परीक्षित राजाची श्री येणार आहे, तुम्ही सांगत नाही. नाथ महाराजांनी 5 अध्याय पैठणमध्ये केले आणि बाकीचे 31, म्हणजे बाकीचे किती राहिले? 26 अध्याय कुठे बनवले? काशीमध्ये बनवले. आणि तिथून त्यांना जेव्हा स्टाफ भेटला तर काशीतून मागे आल्यावर काय राहणार त्याप्रमाणे. आणि खरं तर महाराष्ट्रीय संतांची जी भूमी आहे ना, अलौकिक भूमी, अलौकिक भूमी. आपण ज्या क्षेत्रात जन्माला आले याची तर सांगतात, हे ओळ माहिती सांगून परत जातो. कुणी येईल विषय भरत भटली न देव कापती, येतो परमभाग्याची संपत्ती, येथही विवेकी पुरुषांनी
त्याचा वशवर्ती परमात्मा. या मुलीचा तेवढा बारकाईने आपण अर्थ नाही केला, आता त्याचा बारकाईने अर्थ घरी गेला वाचण्यावर कळेल. त्यामध्ये मनुष्य जन्म कुठे कुठे आलाय, भारत देश सोडून जगामध्ये आलेला आहे. ते पण मनुष्य जन्माला आलेले ते भाग्यवानाचे, पण त्यांच्यामध्ये सुद्धा भाग्यवान कोण आहे? महाराष्ट्रात आलेला. बरं, महाराष्ट्रात जो आलेला आहे तो डोळ्याने, कानाने, नाकाने, हातापायाने सदृढ आणि महाराष्ट्रात, भारत देशात आहे ना, त्याच्यात व्यंग आहेत ना काही काहीकडे, ते पण नकोय. त्याच्यामध्ये सुद्धा तो हातापायाने सदृढ पाहिजे. त्याच्यानंतर परमार्थी पाहिजे, पण विवेकी परमार्थी पाहिजे. आता विवेकी परमार्थी पाहिजे जर त्यांना, तर आपण असं हे कसं चेकिंग करतात तसे चेकिंग केले तर विवेकी परमार्थी किती निघतील समाजामध्ये? पंढरपूरला 10 लाख भावी केले, विवेकी किती निघतील त्याच्यामध्ये? बोटावर मोजले. त्याचं ज्ञानेश्वर महाराज रूपक करतात अद्वैत कुसरी विरळा जाणे. त्या याच्यामध्ये आपण बसलो पाहिजे. त्याप्रमाणे इथे जे सांगतात ते तत्वज्ञान गुण असलेलं ओपन करून सांगतात महाराज. आणि याच्यामध्ये सांगताना त्यांनी सुरुवातीला अद्वैताच पदार्पण केलेले, निवड गोष्टीमध्ये ते घुसलेले नाही. अद्वैतात पदार्पण केले. पहिल्या अध्यायाच्या आपल्या जेवढ्या आणल्या तेवढ्या ओळी होणार नाही, तरी पण आपण पाहू. आणि मी म्हणाले आपल्यासाठी चालू आहे, हे जे चालू आहे ते सगळं कोणासाठी चालू आहे? आपल्यासाठी. देव म्हणतो दाता तोची एक जाणा नारायण असतो. तसे ओम साई मित्र मंडळ आहे ना, त्यांनी काय केले, त्या निमित्ताने आपल्याला भागवत वाचायला सांगितलेले. पहा, सुरुवात करताना सांगतात ओम नमोजी जनार्दना. बघा, ओम नमोजी जनार्दन किती एकमेकाचं तंतोतंत मिळतो जुळतो मत आहे. बघा, ओम नमोजी आद्या. आता यांनी सांगितलं ओम नमोजी जनार्दना, पण जनार्दनाचं स्वरूप आहे ना ते नमोजी आद्या वेदासारखंच आहे. कारण जनार्दनामध्ये एक अजून वाक्य सांगितलं त्याच्यामध्ये, मग अशी वाक्य राहिले ते सांगतो. भरतखंडी त्याच्यात विवेकी असेल तर त्याचा वशवर्ती मी परमात्मा, म्हणजे त्याचा सेवक मी परमात्मा होतो. त्याचं वाक्य भरतखंडामध्ये नरदेह जन्माला आला, त्याच्यानंतर तो विवेकाने परमार्थ करतो आणि त्याचा वशवर्ती म्हणजे त्याचा नोकर, त्याच्या सगळ्या कामाची जबाबदारी कोणाकडे आली? आता देवाकडे आली. एवढं भाग्य देवाकडे पण नाही आहे का? एवढं भाग्य नाही. मग अर्जुनाचं तसं होतं ना, म्हणून वशवर्ती परमात्मा होता त्याची सगळी किंवा पांडवांचं. ओम नमोजी जनार्दना. जनार्दनाचं स्वरूप पाहताना ते म्हणतात नागबाबाने जनार्दनामध्ये ब्रह्म नाही पाहिजे, ब्रह्मामध्ये जनार्दन पाहिजे. किती वाक्य बघा त्यांनी मिळवलेले. नागबाबाने जनार्दनामध्ये ब्रह्म नाही पाहिलं. अरे तुला आमच्यातला देव दिसत नाही का? तुला त्यांच्यातला देव दिसत नाही का? देवामध्ये जनार्दन स्वामी, जनार्दन स्वामी मध्ये देव नाही. कळतंय का वाक्य? परत एकदा एक वाक्य सांगतो. देवळामध्ये देव आहे का देवामध्ये देऊळ आहे? देवळामध्ये देव आहे का देवामध्ये देऊळ आहे? आपल्यासाठी देवासाठी देवामध्ये देऊळ आहे, पण जगासाठी पण आता आपल्याला जेव्हा सिद्धांतिक भाषा बोलायची तर या दृष्टीने, कारण आपण काय म्हणतो जनार्दन स्वामी मध्ये नाही पाहिलं ब्रह्मा, तर ब्रह्मामध्ये जनार्दन स्वामीला पाहिजे त्यांनी. तसं देवामध्ये देऊळ आहे, देवळामध्ये देव आहे. ही बारवाडीची सुरुवात आहे. ही प्रकृतीत राहणाऱ्या लोकांचं ज्ञान. पण ज्यांना गुरु मिळाले आणि जे प्रकृतीपासून बाजूला झाले त्यांच्या दृष्टीने देवामध्ये देऊळ आहे. कळलं का? बघा, तुम्हाला समजा स्थानिक लोकांना असं वाटेल हे असं कसं बोलले, तर देव कसा आहे? भरला घंटा घरी दिसे. देव सगळीकडे ओतप्रोत भरलेले आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय बनवलेले आहे? मंदिर बनवलेले. म्हणजे देवामध्ये मंदिर आहे, मंदिरामध्ये देव आहे. हे अज्ञानी लोकांसाठी आहे. सुरुवात ठीक आहे, पण शेवट कसा आहे? तसा ओम नमोजी जनार्दना नाही भव अभव भावना. तुमच्याकडे कमी जास्त पणाची कोणती भावना नाही. सद्गुरु स्वामी तुम्ही अनंत आहात. भव आणि अभाव आता प्रगट आहे आणि नंतर तुम्ही अप्रगट राहणार. पण तसा तुमच्यामध्ये नाही. तुम्ही प्रगट असताना बी आहे आणि अप्रगट. जसं आपण म्हणतो बाबा गेलेत का? बाबा गेलेत का? नाही गेले, आहेच. तसं त्यांचं म्हणणं आहे. जरी आकाराने नसते तरी सुद्धा तुम्ही कसे? भव अभावना. हे जनार्दन स्वामी तुम्ही अनंत आहात. तुमच्या स्वरूपात आधी पण नाही
आणि अंत पण नाही. भव अभाव या शब्दाचा अर्थ आहे तुमच्यामध्ये आधी सुद्धा नाही आणि अंत सुद्धा नाही. आणि हा आपला हिंदू धर्म आहे ज्याची सुरुवात पण नाही शेवट पण नाही. कारण सुरुवात आणि शेवट संकुचित भूमिकेला असते, संकुचित वस्तूला असते. जे व्यापक त्याला हा नियम चालत नाही. जनार्दन स्वामी तसे न देखुनी मी तूपणा नमन श्री चरणा सद्गुरु राया. मी तुम्हाला देखुनी मी तूपणा न देखुनी मी तूपणा. आता मी तुम्हाला नमन करतोय. कोण? नाथ बाबा. कोणाला? जनार्दन स्वामीला. पण न देखुनी मी तूपणा नमन श्री चरणा सद्गुरु राया. तुम्हाला न बघता मी तुम्हाला नमस्कार करतोय. तुम्हाला आणि मला वेगळेपणाने न बघता मी तुम्हाला नमस्कार करतोय. असा नमस्कार आहे साधू संतांचा. आता तिकडे सांगितलंय जय जय सुसोवेद्या आत्मरूपा. स्वतःला जाणणाऱ्या आत्मरूप देवा. जनार्दन स्वामी तुम्ही कसे आहात? ओंकार स्वरूपात. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आधी अंत नाही. आणि त्याच्यानंतर मी पणा आणि तू पणा बाजूला ठेवून मी तुम्हाला नमस्कार करतो. ही जी स्टार्ट आहे अशी स्टार्ट विचारसागरची, विचारसागर ग्रंथाची स्टार्ट आहे. विनायक नारायण जोशी यांनी विचारसागरचा विचार रस नावाचा ग्रंथ केला आणि त्यांना सांगितले ते म्हणजे आता नमन करू मंगलाचरण. आणि नमन करायचं म्हटलं तर ते म्हणतात मला तर माझ्या गुरुंनी सांगितलंय तू ब्रह्म आहेस आणि हे जगत सगळं कसं आहे? ब्रह्म आहे. तर मी कोणत्या शिवाला बळजू, कोणत्या विष्णूचं नमन करू आणि कोणत्या ब्रह्मदेवाचं नमन करू, कोणत्या शंकराला नमन करू, कोणत्या इंद्राला नमन करू, कोणत्या गणपतीला नमन करू? मी कसं आहे तर मी सागरासारखा व्यापक आहे. आणि हे जेवढ्यांची नावं घेतली ही लाटेप्रमाणे. कोण? शंकर भगवान, ब्रह्मदेव, विष्णू भगवान, कुबेर, इंद्र, गणेश हे सगळे कसे आहेत? मी कसा आहे? सागर आहे. मी ब्रह्म आहे, मी सागर आहे. आणि ह्या सागरावरच्या काय? बस एवढा बोध झाला का भागवत कळालं, ज्ञानेश्वरी कळाली, विचार सागर. आणि ही स्टेप आपल्याला बाबांनी दिली. केवढं महान पुण्य आहे आपल्या पाठीमाग. अमोघ जोडल्या पुण्याची राशी पारच्या भाग्याशी नाही आता. काय प्रमाणे आपल्याला एवढं भेटलं की जे साधू संत ज्या मार्गाने गेले त्याप्रमाणे. आणि मी तुम्हाला नमस्कार करताना तुम्ही आणि मी हा दोनपणा बाजूला करून मी नमस्कार करतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जय जय सुसोवेद्या. स्वतःला नमस्कार करतो. विनायक नारायण जोशी महाराज म्हणतात मी मलाच नमन करतोय असे. आणि आता इथं नाथबाबा कोणाला नमन करतात? जनार्दन स्वामींना करतात. म्हणजे कोणाला करतात? स्वतःलाच करतात. दुसरं नमन बघा इकडे कोणाचे? नमन श्री एकदंता एकपणे तुझी आता. नमन गुरु एकपणे दंता गजाननाला गणपतीला नमस्कार कर. एकपणे तुझी आता. आता जनार्दन स्वामी आणि मी एकपणा होऊन त्यांना नमस्कार करतोय. आता ते म्हणतात एक दंता एकपणे तुझी आता एकी दारीशी अनेकता परी एकात्मता न मोडे. तू एकपणामध्ये अनेकत्व दाखवतोय. आता अंगावर प्रत्येकाच्या कपडा आहे, त्याचं मूळ स्वरूप कापूस आहे, पण अनेक प्रकाराने तो आपल्या अंगावर आता नटलेला आहे. तद्वत एकपणे तुझी आता. सगळ्या जगामध्ये तू कोण आहेस? एक. तुम्ही कोणत्याही दैवताला बसा तेच दैवत व्यापक. तुमचा भाव कसा असेल. आणि मग भगवान शंकर म्हणतात, भगवान कृष्ण ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात तुम्ही कोणाला बसले तर मलाच बसल्यासारखं नाही, पण तुमचा कसा भाव होत नाही ना. आणि आपल्याला तो भाव करायचा. ते म्हणतात परी एकात्मता न मोडे. सगळ्यांमध्ये वेगवेगळापणा आहे पण एकात्मता नाही मोडत. जसं बाबांच्या भाषेत तुमच्या नाकातला आकाश, प्रकाश आणि वायू हे तुमच्या पुरतं मर्यादित नाही, व्यापक आहे. आणि त्या श्वासावर आपण जगतोय. मग आपल्या सगळ्यांचा श्वास कसा आहे? एक आहे. त्या श्वास एक आहे. आणि आता दिसतोय आपण अनेक. पण त्या एकपणाला बिघाड झाला का आपण राहत नाही. तो एकपणा मोडत नाही, तसा तुमचा एकपणा मोडत नाही. आता त्याच प्रकारची दुसरी ओळ आहे 16 नंबरची. आयशाची गणनाथा. कोणत्या गणनाथाला मी नमस्कार करतोय? बघा कुठं ओळ किती 16 म्हणजे आता मध्ये किती आते जवळजवळ 17-14 ओळी गेल्यात मध्ये. त्या गणपतीचं स्वरूप कसं सांगितलेलं आहे? श्री नमन एकदंता एकपणे तुझी आता एकी दारीशी अनेकता. एकामध्ये तू काय दाखवतोय? अनेकपणा दाखवतोय. परी एकात्मता न मोडे. जी भावना आपली झाली याचं नाव प्रबोध आहे. हे जे प्रबोध आहे सांगतात त्याच्यामध्ये
आता त्याचीच ओळी इकडे लगेच पुढे झाली 16 नंबर मध्ये त्याचा रूप किती जुळून आले बघा, किती लांब उडी मारली, पण त्याचं एक आले ऐशी आजी गणनाथा. तुम्ही कसे आशी आहात, ऐशी आजी गणनाथा मी पण काहीचा नमिता. आता तुम्ही एकपणा मोडत नाही, तुम्ही सगळेच नटलेले तरी तुमचा एकपणा मोडत नाही, मग मी कोण आहे? नाथबाबा म्हणतात मी कोण आहे? आता नाथबाबा कोण झाले? आता गणपती झाले नाथबाबा. मग अशी कोण झाले होते? जनार्दन स्वामी. असा डाव करायचा आपल्याला बघ. इथे म्हणतात ऐशी आजी गणनाथा मी पण कैसा नमिता. आता मी पण आणि तुमचा कसा नमस्कार. अकर्ताची झाला करता ग्रंथ विस्तारिता. देव कसा आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. देव काही करतच नाही पण त्याच्याशिवाय काय होत नाही. म्हणजे तो करतो पण तो म्हणतो मी काही करत नाही. हे मदस्तवाची झाले परिज्ञा नाही केले, ऐशी जाणीतले ते सुटला. आता हा ग्रंथ कोण करणार आहे? नाथबाबा करणार आहे. आता ह्या ओळीला धरून कोण करणार आहे ग्रंथ? नमन कोणाचं चालू आहे? नाही, गणपतीचं. आता ते म्हणतात तुम्ही करणार आहे. कसे बघा, ऐशी आजी गणनाथा मी पण कैसा निमित्त. आता मी पण माझं कसं शिल्लक राहील? मीठ पडलं सागरामध्ये. ज्ञानेश्वरीचं रूप केले होतात आणि मीठ हत्ती होऊन गेली. मिठा समुद्राची उंची लांबी रुंदी पाया आणि आलीच नाही. बराच वेळ झाला, 2 दिवस झाले तरी नाही आली. का नाही आली? हरवली काय? कारण तिचं स्वरूपच आहे ते. मिठाचं स्वरूप समुद्राची निर्मिती आहे, त्यामुळे ते स्वरूप काय झालं. तसं मी कसं नमन करताना तुम्हाला शिल्लक राहील. त्याला अवस्था म्हणतात. ते म्हणतात त्याला पश्चाताप म्हणतात, त्याला अवस्था म्हणतात. की तू आल्यानंतर असं तोंडाने बोलणारच नाही माझी चूक झाली बाबा असं नाही म्हणणार. त्याची अवस्था होणार, तो गरबड्यात बोलणार, त्याचं अस्तित्व संपणार तिथं. तर त्याला म्हणायचं तो त्याला पश्चाताप झाला का, त्याला काय झालं? अकर्ताची धारा करता. या ग्रंथाचा करता कोण आहे? अकर्ताची धारा करता. हा ग्रंथ कोणी गेलेला आहे? आता कोणी गेलाय? अकर्ता. आता गणपती अकर्ताची धारा करता. म्हणजे नाथबाबा करते का त्या ग्रंथाचे? कारण तो अकर्ताची धारा करता. ग्रंथ कथा विस्तार. ग्रंथाचा कथेचा विस्तार करणारा कोण आहे? याचा करता अकर्ता आहे. पण तुम्हाला आता दिसतोय करता. आता इथे सुद्धा बोलणारा मी दिसतोय, पण पुढे जाऊन चालणारे ते म्हणतात सगळं जरी एक आहे तर बोलणाऱ्याची वाचा आणि ऐकणारा तुमचा कान. बोलणाराची वाचा आणि ऐकणाराचा कान दोन आहेत काय? कारण आता मेलेल्याचा कान आणि बोलणाऱ्याचं तोंड, त्याला ऐकायचंय का? कारण जिवंत जो बोलतोय त्याच्यातली सत्ता मेलेल्याच्या मध्ये नाही. ऐकत कोण होती? सत्ता ऐकत होती. बस बाबा तेव्हा आपले स्टार्ट जर याची आहे तर या ग्रंथाचा एंड काय असणार? पण इथं स्टार्टही नाही एंडही नाही. आपण पाहतो बाहेर जर पाहिलं तर काय नुसती काय त्याच्यापासून पूर्ण गोष्टी मध्येच रमलेले. स्टार्ट एवढी आहे तर त्याचा ओळ किती असेल, शेवट काय असणार ते बघ. त्याच्यानंतर आता दुसरी ओळ आहे त्याच्यामध्ये 16 नंबरची ओळ वाचली. ऐशी आजी गणनाथा मी पण कैसा निमित्ता. मी नमन करणारा कोण राहील? कर्ताची अकर्ताची धारा करता ग्रंथ. आता नमो सरस्वती. आता मी सरस्वतीला नमन करू. तुम्ही जसे म्हणजे ना एकाच याचे अनेक अलंकार केले. इथे एक सांगितलं साखरेचे. चला गावचं उदाहरण आपल्याला सांगतो, नेहमी सांगतो. साखरेचं ताट असायचं का नाही पूर्वी लग्नात घेऊन जायचे. आपण इमर्जन्सी गेलो तर आपल्याला जर जवळचं असलं तर काहीतरी घेऊन जायला लागतं जेवण ताट. तर साखरेचे ताट, पण त्याच्यामध्ये तुळस, घोडा, काय, हत्ती बनवलेले त्या साखरेच्या. पण सगळी मिळून काय आहे ती? बस. आता तिथं जनार्दन साखर, नाथबाबा साखर आणि गणपती बाप्पा साखर. आणि आता इथे सांगतात सरस्वती. आता नमो सरस्वती. जे सारासार विवेकमूर्ती. हे सारासार विचार कोणाकडे येतो? संतांकडे येतो. का? संत कोण झाले? साक्षात परब्रह्म आहे, त्यामुळे त्यांच्याकडे सारासार विचार आहे. आणि आपण माणूस लेवलला राहतो ना म्हणून तेवढा. आता विज्ञानाने काय सांगितलं? आपल्या याच्यामध्ये 1000 दळ आहेत, 1000 दळ. पण त्याच्यातली कितीतरी बंद आहेत का? होय. आणि भगवान श्रीकृष्णाचे सगळेच ओपन होते. हे साधू संतांचे त्यांच्यापेक्षा थोडं कमी प्रमाणात होते, पण होते. त्यांच्याकडे तो विवेक आहे. ते म्हणतात ते सारासार विवेक मूर्ती कोण? नमो सरस्वती.
जे चेतना रूपी इंद्रिय वृत्ती जे चालिता सर्वदा, जे तुमच्या इंद्रियाला चेतना वृत्ती, आता माझा हात हलवतोय, ही कोण हलवते? सरस्वती. ती चेतना रूपाने सरस्वती. आणि तिकडे पण चैतन्याला सांगितले, आत्म्याला सांगितले ते म्हणतात चेतना रूपे इंद्रिय वृत्ती जे चालिती सर्वता, तुमच्या इंद्रियाला जी चलन वलन करायला होते ती शक्ती सरस्वती आहे. त्या सरस्वतीला नमन करू. त्याच्यानंतर पुढची ओळ दिलेली डायरेक्ट 30 नंबरची बघा. त्या देवीचं रूप कुठे बघा 17च्या नंतर 30 ला बघा. तिची सेवकपणे दुसरा, तिची सेवकपणे दुसरा, ती जी आपल्या इंद्रियाला चालवणारी शक्ती आहे तिला नमन करतोय. ती चेतना आहे, ती सर्व जगाला चालवते, म्हणजे सगळ्यांना हालचाल करायला ती लावते. तिलाच प्रज्ञानम ब्रह्म म्हटलेले. तिची सेवकपणे दुसरा भुवनी घे नमस्कार. आता ती जी सरस्वती आहे तिला नमन करायला दुसरा चाललाय. आता दुसरा तिकडे गेला नमन करायला तर तो कोण होणार आहे? सरस्वती देवी होऊन जाणार आहे. बघा किती एकामध्ये असं ना माणूस थोडक्यात म्हणजे ना वेडा होतो. वेडा कसा वेडा होता? पण नागबाबा जनार्दन स्वामीचा हिसाब करत असताना एक पैकी जी शोध लागला त्यावेळेला तिचं शेमध्ये रात्री ओरडायला लागले, सापडलं सापडलं सापडलं. एक पैसे सापडले तो एवढा ओरडतोय. ज्याला ब्रह्म सापडलं तो काय करील? आकारोनी सांगे तुका तुका, आकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, राहू नका, ऐसा राव बांधा गाठी गाठी. नाम घ्या. आणि ते तुकाराम महाराज कधी म्हणतात देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. आता चालू विषयाला धरून मी म्हणतो तुकाराम महाराज देव देत होते का नाम देव देत? नाम देत होते. उत्तर दोन्हीचे एकत्र झाले माझ्याकडून. तुकाराम महाराज नाम देत होते का देव देत होते? नाम देव देत होते. दोन्ही मिळून हे देत होते. देव दिला तरी त्याचं नाव तेच, आणि नाम दिलं तरी नाम कसं आहे? नाम देव आहे, ज्ञान ईश्वर आहे. बघा ते म्हणतात तिची सेवकपणे दुसरा. आता त्या सरस्वती मातेला मी नमस्कार करायला दुसरा गेलो. भोगुनी घे नमस्कारिता तेव्हा मी पणेसी परा निज निर्धारा पारुषे. मग तेव्हा मी एक व्हायला गेलो तर मी माझं अस्तित्व संपून गेलो. मी पणेसी परा. परा या शब्दाचा अर्थ 30 नंबर बघा. अशी जी सरस्वती देवी तिला मी सेवक रूपाने भिन्न होऊन नमस्कार करू लागलो तेव्हा मी पणा बरोबर परावाणी ही फुटली. मी नमन करायला गेलो तर सगळीत महत्वाची वाणी कोणती आपली? परा. आणि त्या परेवाणी भजन झालं पाहिजे. आणि अख्खा जग कशाने भजन करते? वैखरी वाणीने करतो. आणि त्याच्यामध्ये 3 वाणी आहेत, परा, पश्यंती, मध्यमान, वैखरी. हे 4थ्या टोकाला आहे आणि त्याला जायचंय पहिल्या टोकाला. तिकडून भजन झालं पाहिजे. बरे बोल परते बोलणे कुंटले. तिथं हे असं झाले यांचं म्हणतात. मी नमन करायला गेलो तर माझी परावानी केलं तर मी त्या स्वरूपात गेलो, मला तिला नमनच करता आले नाही. 30 नंबर 31 नंबर जेथे पारुषे माझा परावानी माझी गप्प झालो, मी गप्प झालो. जसे तुका म्हणे माझा राहिली बोलतात नाही. अति आनंद झाल्यानंतर बोलत आहे. मी त्या देवीला नमस्कार करायला गेलो तर मला नमन करता येईल कारण मी त्या स्वरूपाशी एक होऊन. ते म्हणतात जिथे मीपणाचा अभाव तेथे तूपणाचा कैसा ठाव. हे सापेक्ष आहे होतं का? रिचर्ड सागर मध्ये सांगितलं मी त्याच्या सापेक्ष तू आहे. जर तो एकटाच घरामध्ये फिरतोय आणि तो आरशात बघितला म्हणतो मी तू काय करतो रे, मी तू काय करतो रे, त्याला काय म्हटलं जाईल? चक्कर झाले, येडा झाला म्हणून. ऐक तसं ते म्हणतात तो एकच दोन झालेले आहे. ते म्हणतात तैसा मीपणाचा अभाव, मीपणा संपला ते तूपणाचा कैसा ठाव. आणि याला ते म्हणतात मी तू हा विचार. एक अध्यायामध्ये दिलेले भगवान देवाला विचारतात तू कोण आहे. त्याला देव म्हणतो तू कोण आहे हा तुझा प्रश्न विचारणं म्हणजे मी तुला विचारतो तू कोण आहे असाच तुझा प्रश्न आहे. बघा वाक्य काय? मी जर म्हणतो मामांना किंवा माऊलीला म्हणलो माऊली तुम्ही कोण आहे, याचा अर्थ मी कोणाला प्रश्न विचारतोय? मलाच मी प्रश्न विचारतोय मी कोण आहे. एवढा संशय ते म्हणतात. जेथे मीपणाचा अभाव तेथे तूपणा कैसा ठाऊ. याही वरी करी निर्वाह अगम्य भाव निरूपी. याच्यातून ते म्हणतात जेथे मीपणाचा भाव आहे तेथे तूपणाची वाढ कशी होऊ शकते. मी संपला तर त्याच्या सापेक्ष
मजकूर संपला जातो. असे असेल तर या ग्रंथातील विचारामध्ये काही अतर्क्य प्रसार ती भरत आहे. एवढे सगळं असून तर या ग्रंथाची उंची कोण वाढवते परत? आता मी नागबाबा हा भाव संपला तर तिचा भाव सुद्धा सरस्वती हा भाव संपला, पण तरी सुद्धा सरस्वतीच ह्या ग्रंथ रचणार आहे. कारण सगळं जरी संपलं तर एक वस्तू शिल्लक राहते आणि त्या वस्तूचं सगळं हे काम चालू आहे. आपण सगळे संपलो ते म्हणतात ना, पण राजा गेला म्हणून राहत नाही, घरातला मालक गेला म्हणून काही राहत नाही, सगळं होतं. पण करतोय कोण सगळं? ती वस्तू. हा जरी गेला तरी ती वस्तू शिल्लक आहे. ती कोणती? चैतन्य वस्तू आहे. या उभारी माझी फक्त चैतन्य असे सर्व ती वस्तू सगळं करते. 31 नंबर संपला. आता 35 नंबरची ओळ बघा काय सांग. आता वंदू ते सज्जन. आता एकेकाचं वर्णन चालतं. आता कोण नामांतर करायचे? सज्जनांना. कारण आपला ग्रंथ कसं पांडुरंगा करू प्रथम नमन एकाच्यासाठी आम्ही जे काम घेतलेलं ते सक्सेस झालं पाहिजे. ओम नमोच्या आद्या नाही, ओम नमो ज्ञानेश्वर हे कशासाठी? आम्ही घेतलेलं काम. आता आम्ही कोणतं काम घेतलेलं आहे? कीर्तन करायला घेतले तर ते सक्सेस व्हावं त्याच्यासाठी त्यांना पाचारलं जातं ना. तसं हे मंगलाचरण चालू आहे. पण हे एकाच वर्णन चालू आहे, पण अनेक रूपाने चालू आहे. आता ते म्हणतात आता वंदू ते सज्जन जे का आनंद चित्कन. ते सज्जन कसे? आनंदाचे ढग आहे, ढग. वर्षणी स्वानंद जीवन संतप्त जन निवया. जग कसं आहे? त्रिविध तापाने तापलेले. त्यांना शांत करण्यासाठी यांचा वर्षाव चाललाय, पाऊस पडतोय. पण कशाचा? स्वानंद जीवनाचा, स्व आनंद आनंदाचा, स्वस्वरूपाचा, ब्रह्मस्वरूपाचा. जसं म्हणतात लुटा लुटा संत जन असा वर्षाव करतोय किंवा आज येतो पोटभरी असं ब्रह्मज्ञानाचा वर्षाव करतात ते. आणि ते कसे न संपणार आहे? तो पाऊस आहे ना पडतोय, संपला बरं का? नाही नाही, ढग दिसतात अजून येईल का? ढग दिसतात. तसे ते जे काय आनंद चितकले ते सज्जन कसे? आनंदाने चितकल म्हणजे ढगासाठी भरपेट भरलेले. तुका म्हणे पोते आणि ढेबे भरले नव्हे रीते. किती वाटलं तरी पोत कोण भरतंय? देव. असे ते सज्जन त्यांच्या ढगच्या ढग येतात. सारखा वर्षा होतोय समाजावर. कोणत्या समाजावर होतोय? जे त्रिविध तापाने संतप्त झालेले, त्यांना शांत करणारे हे जे जेवढे साधू संत आज महाराष्ट्रात फिरतात ना, ते हे काम करतात. काय काम करतात ते? संतप्त झालेलं जन आहे, त्रिविध तापाने तापलेलं जन, त्यांच्या वर्षात स्वानंद जीवन आत्मानंदाचा वर्षाव चालू आहे. चालू असेल तर भाग्याचं म्हणायचं, आणि नसेल तर चाचपणी केली पाहिजे आपण. आणि ते आनंद चित्कणे त्यांचं ज्ञान संपत नाही. ते असे काही विवेकांना या दिवस एक आठवलं म्हणून सांगतो. ज्यावेळेला अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंद गेले आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा ओळख करायला लागले, तिथे लोक म्हणले तुमची भारतीय संस्कृती एवढी महान आहे तर तुमची लोक व्रत काही बोलले, तीर्थयात्रा, चला पळा पळा, हे कशासाठी चालले? ज्ञानाचा कुठे गेला पत्ता लागत नाही. ज्ञान कुठे गेलं? ज्ञानाचा अभाव दिसतो. त्यावेळेला त्यांनी एक प्रकरण निर्माण केलं, अधिकारवादाचे प्रकरण तयार केलं. ते म्हणजे प्राप्त समय मला ऋषी मुनींबद्दल आदर आहे, पण त्यांनी चुकीच्या वापरलेल्या पद्धतीबद्दल दोष काढण्याशिवाय राहत नाही. त्यांनी या समाजाला मुळाचं ज्ञानच नाही दिलं, नुसतं नादी लावते, हे करा ते करा ते करा, पण हे का करा हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. तर त्याला परत दुसरा प्रश्न केला, ते काय नाही सांगितलं त्यांनी? तर म्हणजे त्यांना भीती होती, आम्हाला जो विशिष्ट पद मिळालेले, विशिष्ट दर्जा भेटलेला आहे समाजामध्ये, तो जर मी दुसऱ्याला दिला, तो जर माझ्या लेवलचाच झाला तर मला मिळालेला मोठेपणा गायब होऊन जाईल. या बुद्धीने त्यांनी त्याला ज्ञान सांगितलं नाही, त्याला तसेच ठेवले. तसे नाही ते सज्जन, ते निवडतात. आपण तापलेलो होतो ना, आपल्याला शांत केलं. बघा त्याच्या पुढची ओळ आहे, त्यांचं स्वरूप कसं आहे? ते जे आहेत ना, ते चैतन्याचे अलंकार आहे. ते संत कसे? चैतन्याचे अलंकार आहे, म्हणजे सोन्याचे अलंकार आहे. आता तुमच्या कोणाच्या हातात अंगठी असते तर ती जर विचारली तर ते काय दिसतंय आपल्याला? अंगठी. पण आहे काय? सोने. मग ती अंगठी असताना सुद्धा सोने, अंगठी मोडली तरी आपण जिवंत असताना सुद्धा चैतन्य, मेल्यावर मरतच नाही मोडलं तरी. पण हा कुठं भाग आहे? ते म्हणतात ते चैतन्याचे अलंकार आहे की ब्रह्मविद्येचे शृंगार आहे. एखादा माणूस आहे लग्नामध्ये, बघा बरं, नवरा नवरीला सजवलं जातो, मुळातच ते दिसायला चांगले आणि त्याच्यावर अजून त्यांना सजावट केली. तशी ही ब्रह्मविद्या मुळातच सक्षम आहे
आणि तिला सजवतात कोण? संत. संत नटले ना तर ती ब्रह्मविद्या अध्याय 13 ज्ञानेश्वरीचा. जर तुम्हाला ज्ञान झालेलं आहे या व्यक्तीला, हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर त्याच्या रान खाणीवरून कळणार. ते म्हणतात का भूमीचे मार्ग सांगती कोंबाची दौलत, तैसे आचरण सुपुलीनाचे. ते म्हणतात जमिनीवरून त्या पिकावरून जमिनीचा पोत कळतो, तसं ब्रह्मविद्या याच्यात ठसलेली आहे. ती ब्रह्मविद्या तर अव्यक्त स्वरूपाने घेऊ शकत नाही. तर त्या ब्रह्मविद्येला ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? नावरूपाला आणलं, शृंगार दिला, स्वतःच्या याने तिला शृंगारले. आणि ते चैतन्याचे अलंकार आहे. त्याला एक अभंग सांगून पुढे जातो, ब्रह्ममूर्ती संत जग्या होत. आता हे अभंग म्हणत असताना मी म्हणाले एकालाही तसं वाटत नाही, कारण आपण ज्याचं वर्णन करतोय तो माणूस नाही असं त्यांचं म्हणणे. कोण आहे ते? ही अंगठी कशाची झालेली आहे आणि हे बाबा कशाचे झालेले? ब्रह्माची मूर्ती आहे. ही आमच्या गावात संगमरवरची मूर्ती आहे, ही पाषाणाची मूर्ती आहे, ही सप्त धातूची मूर्ती आहे, ही सोन्याची मूर्ती आहे. मूर्ती महत्वाची का सोनं महत्वाचं आहे? सोन्यामुळेच मूर्ती झाली ना, सोन्यामुळे मूर्ती झाली. तर हे बाबा कसे आहेत? ब्रह्माची मूर्ती आहे. आमच्या गावामध्ये राजस्थानवर आणि संगमरवरीची मूर्ती आहे. आणि हे बाबा कशाची मूर्ती आहे? आणि ते अवतरलेले, ते त्यांच्या मनाने आलेले. आणि यांचे नमन करायला कोण पळते त्यांच्या मागे? ब्रह्मादिक त्यांची. आणि ते गावचे शेटणे आले, त्यांना कोण विचारते? ब्रह्मादिक त्यांच्या पाठीमागे पळतात. ते चैतन्याचे अलंकार आहे. असे बाबा भेटले ना. चला ज्ञानेश्वरी कोण सांगा? प्रवीण महाराज. ते ज्ञानाचे चालते बिंब, दयाचे अवयव सुखाचे कोंब. ते चालतंय ना, ते ज्ञानाचं बिंब आहे, प्रतिबिंब नाही, सावली नाही. प्रत्यक्ष काय आहे ते? बाबा एवढीच आपलं तेवढं अनुभव. ज्ञानाचं बिंब आहे, ज्ञानाचं बिंब आहे. ते ज्ञानाचे चालते बिंब. ज्ञान चालत नाही पण हे चालते. दयाचे अवयव सुखाचे कोंब आहे, त्यांचे अवयव सुखाचे कोंब. एरवी माणूसपणाची भाव, लौकिक भाव. तुम्ही समाजाच्या दृष्टीने पाहता तुम्हाला ते कोण दिसणार आहे? माणूस दिसणार. काय की ईश्वराचे मनोहर निज मंदिर निवासा. ईश्वराला राहण्याचं निज मंदिर, ईश्वराचं स्वतःचं घर. आम्ही मात्रे साहेबांकडे गेलो तर मोठा हॉल आहे, एवढा हॉल घर आहे. तर आम्हाला पहिले तिथे पण सगळ्या खुर्च्या बिडच्या, पण थोडा वेळ तिथे बसवल्या. अरुण बाबा म्हणतात आतल्या खोलीत, आतल्या खोलीत कोणाला येत नाही, ते जरा जवळचे असतात त्यांना आतल्या ठीक आहे. तसं हे निज माहेर आहे कोणाचं? मनोहर ईश्वराचे निज मंदिर निवासा. निज मंदिर निवासा. आपली घर आहेत का मंदिर आहेत? याचं जर उत्तर परफेक्ट आलं तर आपल्याला बहुत सफल झालं. पण आपण असं म्हणतो का या ना आमच्या मंदिरात, हरी आमच्या मंदिरात कधी येत आहे ना गवळ? आठवते का? कधी या आमच्या मंदिरात देवा? मंदिर कधी कशी कधी येशील माझ्या मंदिरात? तर आपलं घर मंदिर असं वाटेल केव्हा? कधी मंदिर वाटेल? जेव्हा मंदिरात कोण आहे? देव आहे. आपल्या घरातले सगळे देव आहेत असं ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आपलं घर काय? मंदिर होणार. आणि ते म्हणतात ते देवाचं मंदिर आहे. देवाला राहायचं तेव्हा देव कुठं राहतो? निज मंदिरात. कोणत्या? सज्जनांच्या हृदयामध्ये जाऊन राहतो. आता 40 कडे जायचं डायरेक्ट. बघा 40 ची ओळख आहे. ते न डोळ्यातील दृष्टी, ते ना ते डोळ्यातील दृष्टी. 40 नंबर ते पाहती जायाकडे. आपल्या गावाला बाबा कीर्तनाला याच्यासाठीच नाही. सगळी लोक माळणे घालणार पण बाबाचा फेरा फेल होऊ शकत नाही. का? बाबांच्या पुढे कीर्तनात बसले, बाबांनी त्यांच्याकडे पाहिले तरी त्यांचं काम आहे. हे वारकरी संप्रदायातलं दिव्य ज्ञान. त्या ज्ञानाबद्दल आपल्याला तेवढी जाण नाहीये. बाबांना कीर्तनाला आले सगळे माळकरी का? सगळे बाबांचे शिष्य आहेत. पण बाहेर पडून जातील नाही, पाया पडणार एकदा. आम्हाला काय तुमच्या बाबाच्या पाया पडायची गरज? कारण तुमचं वागणं तसं आहे. तुमचं वागणं जर मधुला असेल ना, अरुण बाबांच्या घरी जर कोणी गेलं तर अरुण बाबांनी नाही आमचे बाबा आहेत नक्की त्यांचं सांगितलं तर ते त्यांच्या बाबांच्या पाया पडतील. पण आपली ताट बघून काय हा ताट ठरले त्याचा बाबा त्याच्यापेक्षा ताट आम्हाला काही घ्यायचं नाही. पण आमच्या बाबाच्या दृष्टिक्षेपात तुम्ही आले, काम झालं तुमचं. बघा
ते ते पाहती जायाकडे त्याचे उगवे भवसाकडे त्याचं उगवल आज फिटले माझे उगवलं बा माझं कोड उगवलं तसं त्याचं भाऊ साकडे जग काय असं कसं समाज आहे अशी कशी माणसं आहे ही अशी कशी वागतात ही सगळी काय त्याची साकडी हे काय त्याची कोडी ते कोणासारखं हा माणूस असं का वागतो नाटक म्हणजे हा माझा भागवत का बुडवतो त्यांचं साकडं पिटलेलं होतं हा माणूस काय बुडवत देवाला याची उंची वाढवायची तुकाराम महाराजांचं रामेश्वराला भांडण का नाही झालं साकडं पिटलं होतं आज पिटले माझे पुढे आणि मग रामेश्वर भट्ट आले ना शरद ते ते पाहती जायाकडे त्याची उभी भाऊ साकडे परब्रह्म डोळ्या पुढे निज दिवाळे उल्हासे तो ज्याच्याकडे पाहतो त्याचं भव संकट निघून जातं जन्म मरणाचं संकट निवडतो आणि एवढ्याच काम नाही होत जन्म मरणाचं सुटलं याचं नाव मोक्ष आणि प्रत्यक्ष देवाचं दर्शन हे जो ब्रह्म आहे त्याच्या पुढे परब्रह्म डोळ्या पुढे निज दिवाळे उल्हासे या वडीला बघा ते किती प्रमाण जुळतोय आज पिटले माझे पुढे बहु जन्माचे साकडे कोण दाटले पुढे परब्रह्म सावळे किंवा ज्ञानेश्वरीतल्या 90 अध्यायातल्या 3ऱ्या नंबरच्या खालून 2 नंबरची ओळ ते पाठवून जागवते नाही 90 अध्यायातल्या 3ऱ्या नंबरच्या श्लोकच्या खाली दुसरी ओळ आहे एरवी दोन्ही कैसा मुखाप्रती भांडू जैसा काही दिसे नसा ऐसा वाणीचा मी येतो इतर वेळेला कसं आहे त्याच्या मुखापुढे तसा तो त्याच्या पुढे देव त्याच्या पुढे कोणाकडं आयुर्वेद त्याच्या संबंधाने नाही त्याच्या चालू ज्यांनी महाराज त्याच्या संबंधाने नाही तुमच्या गावात बाबाने कीर्तन केलं बाबांनी फक्त त्याच्याकडे पाहिलं त्याचं वेगळं एवढं मोठं पाणी आणि आपण तर बाबा बरोबर नेहमीच काय भेट आपलं काय आपलं परमभाग्य 40 41 42 काय म्हणते बघा तेथे बघा अजून विचार सागरवर मात केलेली भागवत आणि विचार सागरवर मात ते हुशार नाही अनपढ असलं तरी आम्ही त्याला काय करू गाढवाच्या गोडे दूरदृष्टी पुढे कसं असलं तर आमच्याकडे आणून द्या कारण आम्हाला माहितीये तुम्ही म्हणता गाढव म्हणून आम्ही गाढव म्हणतो नाही तर आम्हाला माहितीये तो कोण आहे जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत हा भक्तियोग आम्ही त्याला त्याच्या स्वरूपाचीच आठवण करून देऊ एका बाईची म्हणजे न धारवली बाबा म्हणजे आणि ती गावावर फिरत बसली माझी न धारवली पण चुकून तिच्या लक्षातच नाही का नाकाला लावली आणि बाबांनी मला ही म्हणली न धारवली तुमच्याकडे आरसा आहे का असं म्हणले मोठा आरसा आहे आखी दिसते म्हणले मग चल आणि तिला नेऊन आरशा पुढे उभी बापरे बाप नंतर भेटली ही कल्पनाच आहे ना कशाच्या सापेक्ष कल्पना आहे हरवलीच्या आता भेटली म्हणेल का ती का नाही म्हणणार कारण ती हरवलेलीच नाही तसा मी इथं कोण आहे त्याला जर त्याच्या पुढे आरशा पुढे नेऊन दिले बुद्धी दर्पणी देवीची छाया किंवा दर्पणी पाहता रूप न दिसे आपले बाप रखमालीवर मज विठ्ठले ऐसे गेले त्याला गेल्याला तिथं उभं केलं तर त्याला काय दिसणार आहे त्याच्यामध्ये देव दिसणार आहे ते म्हणतात ते साधन चतुष्ट सायास लोक म्हणतात साधू चतुष्ट पाहिजे तर साधू त्याच्यावर कृपा करू शकतो साधूची ती पावर नाही आता जी मागाची वळ आहे ते पहादेवीने पाहावी योग्यरीने दावी अमृतेवीने जीवावी आणि योग्यरीने दावी कैवल्य डोळा योग न करता प्राकृत सूर्याची पहाट व्हायच्या अगोदर आणि अमृताश्रय ते जगू शकतात तुम्ही घेतलेला अभंग कीर्तना हिरा दीप देखणे कागदी देखणे अदृश्य दर्शने संताची ही पावर आहे बाबाची ही बाबाची पावर आहे बाबाच्या ज्ञानाची पावर तिच्याकडे जो काही पण आहे ती कसर भरून काढेल ज्ञान एक प्रमाण आखून निघून गेलं जाऊ साधन चतुष्ट सायास न पाहती बघा न इकडे न पाहती काय साधन चतुष्ट आहे साधन चतुष्ट करून आले का याने विजय मिळवलाय का याला वैराग्य निर्माण झाले का त्याची बनवले 4थ्या अध्यायाच्या 33 नंबरच्या श्लोक मध्ये खालून 2ऱ्या क्रमांकाची होत जे वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचाही सुसू तुटे ते तर न पाहता सहज भेटे आपण पे ते ज्ञान पैगावर हे सामर्थ्य त्यांच्या हे ज्ञान शक्तीचे निवाडे आगामीची का कोकडे साधन चतुष्ट सायास न पाहती अजून न पाहती शास्त्र चातुर्य विलास हा किती हुशार आहे याला सांगितलं सगळी प्रमाणे समजतील का तू ज्ञानेश्वरी वाचती का नाही 100 वर्णाला ज्ञानेश्वरी वाच मग ये तुला माळवल तू जसा असशील तसा माझ्या पुढे सांगितलं असतं असं जा साधन चतुष्ट होऊन ये मग
मग रामायण लिहिला असतो होय त्यांनी. हे सामर्थ्यच वेगळे. सामर्थ्य आहे चळवळीचं, जो जो करील ते. पण हे जे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे, देवाचं अधिष्ठान पाहिजे तुमच्याकडे. ती देवाची इच्छा आहे, तुमची इच्छा नाही. न पाहती शास्त्र चातुर्य व्यास, न धरती पुरे विश्वास, न एक धरिता पुरे विश्वास, स्वयं प्रकाश ते कर. वाचल्याला फक्त एवढं पाहिजे का त्याचा विश्वास पाहिजे सांगणाऱ्या बाबावर. काय नाही म्हणून तुकाराम महाराजांचा विश्वास बाबाजी चैतन्य. काय पाहिजे, किती कीर्तन ऐकली होती पण मध्यस्थी होतं काय त्यांना, पण किती विश्वास संताची पायी. हा माझा विश्वास आहे. कोणता विश्वास? सांगा कोणता पण. हा म्हणजे कोणता नेमका? हा सर्व भाव ते परिणाम झाला. विश्वास आहे म्हणून सर्व व्हावेला असतो त्यांचा. हा विश्वास आहे माझा. ते काय बघतात फक्त तुमच्याकडे एक धरीला पुढे विश्वास. त्यांनी म्हणले याचा आपला विश्वास आहे ना, बस स्वयंप्रकाश ते करतील. याच्यातून प्रकाश नाही झाला तर ते स्वयंप्रकाश करतील. ऐसा ज्ञान प्रकाश होईल तद्वय अंधकार. त्यांच्या स्वतःच्या ताकदीने त्याच्या जीवनात प्रकाश करतात. जा तुला ब्रह्म भेटलं एवढं म्हणलं तरी त्याला ब्रह्म भेटले. ही उंची आपल्याला वाढवायची. मी तो म्हणतो आता तर राम बाबा म्हणतात मला बऱ्याच वेळा आपल्याला बोलायला नाही लागलं पाहिजे, आपल्या गप बसण्यात ते झालं पाहिजे. भगवान कृष्णाने आज कसे म्हणले तसे बाबा लोक म्हणले पाहिजे. हे मी काही करणार नाही, कीर्तन प्रवचन काही करणार नाही. मी पाहिजे का तुला तसे गाडगे बाबा धनधने बाबा आम्हाला काहीच नको, कीर्तन नको, मग तुम्ही नुसते बसून राहा. त्यांच्या बसण्यात पावर येते, आपल्या नाचण्यात पावर नाही. आणि आपण नाचत असेल तर तुझ्या सत्तेने नाचतोय, त्यांच्या सत्तेने. बस त्यांनी फक्त आपल्याकडे कृपा दृष्टी पाह. काय बोलली तो या ज्ञानेश्वरी महाराज आणतील की नाही. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विचारसागर मध्ये एक विषय सांगितला. एक व्यवहारी माणूस आहे, संसार मार्गाला चला तुलना नाही करायची म्हणून मागे सरतो. दोन संतांची तुलना नाही करायची म्हणून मागे सरतो. बायका पोरं सगळं लटांवर काढून चाललेलं आहे आणि एक संन्यासी बाबा आहे. पण याचं ज्ञान असेल, या बायका पोरं सांभाळणारच ज्ञान. ते संन्यासावर ताणणार नाही त्यांनी. थोडं एवढं संन्यास धर्म केलं, एवढं टाकलं, एवढं वैराग्य घेतलं तरी आपल्याला काही नाही. हे बायका पोरं सांभाळून एवढे असं ताण आणलेलं त्यांनी. काय होईल बघा. बस पुरा त्यांचा विश्वास. ते जगा माझी सदा असती लोक म्हणतात. दुर्दैव आहे महाराष्ट्राचे दुर्दैव. कीर्तनकार बाबा म्हणतात संत राहिले नाही. संपलं मग त्यांचं, संपलं तिथं त्यांचा विश्वासच संपला. ते म्हणतात आता तुकाराम महाराज राहिले नाही, आता संत राहिले नाही, मग गाथा वाचला म्हणजे झालं. 100% गाथा वाचला म्हणजे तुकाराम महाराजांचा तुम्हाला संबंध आला. पण तुकाराम महाराज नाही असं म्हणण्याचं नाही. आता संत राहिले नाही हे जे म्हणता ना तुम्ही, नाथबाबांनी तोच त्यांचा प्रकार. हरिपाठ बघा ना त्यांच्या छोटी भागवत म्हणजे हरिपाठ दिसती म्हणजे प्रत्यक्ष ओळखली, एका जनार्दनी ओळखली. ते नाही, ते म्हणतात या लोकांचं म्हणणे ते जगामध्ये सदा असती, जीव मात्रा ते दिसती, परी विकल्पेची ठकी जाती नाही म्हणती नास्तिके. विकल्पी माणसे त्यांच्यामध्ये विकल्प आहेत ना, ते म्हणतात छे छे आता संत राहिला नाही. म्हणजे ग्रंथ वाचून यांच्यामध्ये कोणती बुद्धी आलेली आहे, विकल्प आलेला आहे. आणि ते म्हणतात नास्तिक झालेले आहेत. हे ग्रंथाचे अर्थ सांगणारे कोण झालेले असं यांचं म्हणणं. आणि दुसरे कोण जीव मात्र ते दिसत साध्या साध्या माणसांना दिसतात. ते साध्या साध्या माणसांचं भरोसा बघा. मी मानतो तुम्हाला सगळ्यांना. आता आले तर ते आरती घेऊन आले. कोणाची गावायची होती आरती त्यांना, कोणाला वळवायचं होतं त्यांना, महाराजांना वळवायचं. ग्रंथाला वळवायला सांगितलं, त्यांना कोणाला वळवायचं होतं, महाराजांना. आणि मी अजून एक म्हणेन तुमच्या कोकण भाषेला तेवढ्या बाबतीत मी मानतो. नुसती माळ घातली तरी तुम्ही म्हणतात तो संत आहे. माळ घातली तरी ते काय म्हणतात, संत आले आपल्याला. एवढी होते त्यांना म्हणतात ते जगामध्ये सदा असते, जीव मात्र ते दिसती, पण विकल्पीची ठक जाती. विकल्पी माणसं ठकली जातात. तो बाबा गोपीचा बाबा देव दाखवतो म्हणतो, यांच्या डोक्यात काय विकल्प म्हणून ठकले. आयशा ठकविल्या ही देवानी यांना ठकवलंय. नाही महाराज, यांना ब्रह्मज्ञान नाही द्यायचं, यांना अजून जरा फिरवायचंय आपल्याला. संत बीज पलटे नाही. युग गया हर युग में अवतार धरे संत के संत.
नाही म्हणती नास्तिकचे, जे नाही म्हणतात ते कोण लोक झाले? नास्तिक. आपल्याला एखादा बाबाला म्हणले आता संत राहिले, आपण म्हणायचे बाबा कोण आहे? नास्तिक बाबा. भरोसाच नाही. अरे उदाहरण काय दिलं त्यांनी? जा तुम्ही नाही म्हणता. अरे त्या बाल्या द्रोणाचा पुत्र केला होता एकलव्य. एकलव्य विद्या शिकायला गेला होता, पण गुरुजींनी डावलं. वेळ झाली का आपली? किती वाजले? 7:15. आपण 7:30 ला चालू झालं, म्हणजे आपण 8:30ला थांबले. 15 मिनिटं आहे की नाही? चालेल ना? 8-7 झाले. 8-7 झाले. 23 मिनिटं बाकी आहेत. भुकेली आहे त्यांनी साधनाची. त्यांना नाही आनंद झाला. ते म्हणतात तो एकलव्य ब्रह्मवीर हे शिकायला गेला होता, पण त्याला नाही शिकवलं. पण त्याने श्रद्धेने मातीचा पुतळा केला, तरी त्याला ती विद्या कळली. आणि अर्जुनाला प्रत्यक्ष गुरुनी शिकवले, आणि याला मात्र मातीचा पुतळा. पण तो एवढा टॉपर झाला, गुरुजीला वाटलं अर्जुनाला भारी पडत, म्हणून याला थांबवायचं, आणि भारी पडला होता. तेव्हा उदाहरण ऐकलं की काय ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मान. हे तेवढ्या वेळेला सूचना एवढं सोपं नाही. अभ्यास करून सगळं राहायचं, पण ज्या दिवशी प्रवचन करायचे, कीर्तन करायचे, त्या दिवशी न्यूट्रलच राहायचं. नाही तर लगेच टक्कर होईल. टॉपिक होऊन सगळं काहीच आठवायचं नाही. 50 वेळा विठ्ठल विठ्ठल, नाही तर मग विठ्ठल विठ्ठल नाही आवडलं तर बोला पुंडलिक देव विठ्ठल. चालू द्या काय वेळात वेळ देवाचं नाम घ्यायचं. हा वेळ काढून बघायचं आहे. असं म्हणलं भांडण व्हायची पाळी यायची. मातीचा द्रोण केला, मातीचा द्रोण केला. तो ओढिया भाव फळला. ओढी म्हणतात त्याला भाव फळला. म्हणून विश्वास विनणाऱ्याला जगू थकला विकल्पे. म्हणून जग थकलेलं आहे, विकल्पामुळे थकलेले. आता असं राहिलं नाही. हे कलियुग आहे. 5व्या अध्याय करा, 5वा अध्याय भागवत मधला. ते म्हणतात कलियुग एवढं भारी आहे. कृतयुगी क्षमतावादी साधन, त्रेतायुगी आत्मत्व पूजन, द्वापारी विधी विधान द्वापारी विधी विधान वित्त ही अवघीच साधने. कलियुगीला जमिनी कीर्तने येथे नाचता गाता वैश्वर्य परमात्मा. कलियुग लय सोपे भक्ती करायला. ते म्हणजे कलियुगात स्वर्गातले म्हणतात खाली यायचं एवढंच नाही. ते म्हणतात तर कृतयुगामध्ये, व्यापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये जे टॉपर होते ना, ते सुद्धा म्हणतात आम्हाला पुढे यायचंय. कलियुगोद्धर हरीच्या कलियुगामध्ये करावे कीर्तन, नारायण भेटी. कलियुगामध्ये उद्धार, कलियुगोद्धार हरीच्या नामे. हे देव म्हणतात ना, याच्यातली अजून एक मलकी सांगितली. स्वर्गीचे आभार म्हणतात, स्वर्गातले देव म्हणतात खाली यायचं, पण ते कुठून गेले? कृतयुगातून साधना करून तिथे गेलेले. आणि आता ही कृतयुगात बाकीचे जे टॉपर होते ना, ते सुद्धा म्हणतात ते म्हणजे आम्हाला कृष्ण बरोबर यायला भेटलं, आम्हाला रामा बरोबर यायला भेटलं. ते आता टिकून येत ना, ते काय म्हणतात आम्हाला कुठे यायचे? एवढं कलियुग भारी आहे, एवढं कलियुग चांगले. जगू ठकाला एकाएकी विश्वास होता. किती नंबर झाले आता आपली? 43 आहे. त्याच्यानंतर आता डायरेक्ट 47 ते 50 बघा. 43 नंतर 47 काय? ते प्रकृतीशी पर. ते प्रकृतीच आहे, पण प्रकृतीपासून पर म्हणजे परब्रह्म. ते परब्रह्म मानण्यामध्ये आपलं नुकसान झालं, कारण जीवाचं स्वरूप काय? ब्रह्म. तो ब्रह्म आपलं स्वरूप नाही. ते पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, काशी तिकडे ते कसं झाले? ब्रह्म कसं झाले? आता पर झाले, दुसरं झालेलं आहे. नाही तर जीवाचं मूळ स्वरूप काय? तो ब्रह्मच आहे, पण त्यांनी त्याचं स्वतःचं स्वरूप नाही धरलं. तो दुसऱ्याला म्हणतोय, ते परत आले त्याचं. प्रकृतीशी पर. ते प्रकृती राहून प्रकृतीपासून बाजूला आहे. प्रकृती रूपी ते अविकार. बर, प्रकृतीत राहून प्रकृतीपासून बाजूला आहे. आणि प्रकृतीत राहून सुद्धा ते अविकार आहे, म्हणजे त्यांच्याकडे काय नाही? विकार नाही. तेच अविकार आहे, त्यांच्याकडे विकार नाही. आणि आकार विकार व्यवहार तो प्रकृतीला आहे, त्यांना नाही. आकार विकार व्यवहार त्यांचे साचार पाहिला त्यांना. त्या प्रकृती रूपामध्ये राहून सुद्धा ते प्रकृतीपासून अविकारी आहे, प्रकृतीपासून बाजूला आहे. प्रकृती रूपीत असले तरी कसे ते अविकारी आहे.
त्यांच्या आकार विकार आणि व्यवहार त्यांचे जेवढे बी त्यांचेही साचार बाधीना त्या आकाराने विकाराने आणि व्यवहाराने ते बांधले जाऊ शकत नाही. जर बांधले तर मुक्त होऊ शकत नाही. ते भोगावरील विटती. भोग जर मिळाला बस 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 नको नको ते विटणार नाही त्या भोगांना. आणि त्यागावर न उठती. भोगावरी न विटती. भोगाचा पीठ नाही आणि त्यागावरी न उठती. आम्ही त्यागी आम्हाला हे नको आम्हाला ते नको ते त्यागावर उठत नाही. आपुली सहज स्थिती. ते कोणत्या स्थितीत आहे? सहज स्थिती. राजा रघुवीर जसा प्रभू रामचंद्र आहे तसा आपुली सहज स्थिती. स्वये वर्तती सदा सर्वदा. ते वर्ततलीच ती देही परी देही ना माझ्या ठाई. ते कुठे ते दिसतात देहात वाटता नाही पण ते कुठे माझ्या ठाई. आणि मी तयाच्या हृदयी समग्र असे. आता देव केवढा आहे बाबा सत्य ज्ञानानंतर आकाशाला ज्याचं पांघरुणे असा देव 26 तर त्यांच्या हृदयात. म्हणजे ते केवढे तुका आकाशा एवढा. ते सहज स्थिती सहज वर्तती. ते ज्ञातेपणा न विनती. ते असं देखायचं ज्ञान दाखवणारच नाही. ते असं मिरवणार नाही दाखवणार नाही आम्ही ज्ञानी आहे ज्ञानी. ते ज्ञातेपणा न विरविती. पिसेपणा न दाविती. ज्ञातेपणा मिरवत नाही म्हणजे उलटा तो वेड्यासारखा वागतो. तो वेड्यासारखा वागत नाही. बाबांचं वाक्य जन चले ऐसा चल जन चले ऐसा भी न चल तो ऐसा चल कभी न हो चल भी चल. ते पिसेपणा नाही मिरवत. ज्ञानाचा मोठेपणा नाही दाखवत. वेडेपणा नाही दाखवत. आणि स्वरूप पुंज स्वरूपाचा पुंज नाही. आम्हाला ब्रह्म भेटले आम्ही या जगापेक्षा वेगळे असं दाखवत नाही. स्वरूपाचा पुंज आणि विस्मृती. आणि स्वरूपाची विस्मृती पण नाही त्यांच्याकडे. आणि स्वरूपाचा पुंजही नाही. गिळून वर्तती निजांगे. हे सगळं गिळून निजांगाने. निजांग कसले आपलं निज ब्रह्म दाविले. ते ब्रह्म रूपाने वर्ततात. ते ब्रह्म कसे सामान्य रूपाने राहत. प्रेमा अंगाची चिरा नष्ट सात्विक भाव. आत्मसाक्षात्कार झाला त्यावेळेला जे त्यांना प्रेम उचलून आलं होतं ते अंगाची चिराला. ते प्रेम सगळं काय केलं त्यांनी चिरवलं. विस्मय येऊनी विसरला. मला कळालं त्यांना कसं काय ब्रह्म भेटलं त्यांना कसं काय हे जे आश्चर्य तो विस्मय विसरला. विस्मय येऊनी विसरला. ते सगळं प्राप्त झालं. जिरवला अंगात आलेला आनंद आणि आश्चर्य विसरला. प्रपंच परमार्थू एकच झाला. हाही ठेला विभाव. प्रपंच आणि परमार्थू एक झाला हे सुद्धा तो सांगत नाही. हे हाही ठेला विभाव हे विसरला. त्याला असं म्हणावं लागत नाही माझा प्रपंच परमार्थ परमार्थ सुद्धा परमार्थ. हे सगळं त्याच्या अंगात बिंबलं आणि हेही तो विसरला. आठव नाठव गेले भावा भाव आणि झाला संयम्य पांडुरंग. स्मरण विस्मरणेशी गेले तेही स्मरण विस्मरणेशी गेले. त्याच्या पुढे आपल्याला 54 क्रमांकाची ओळ दिली. 8:30 झाल्या मला सांगायचं नाव देतोय. आता 54 क्रमांकाची ओळ बघा. ज्ञान अज्ञान घेऊन गेले. का मागच्या प्रकारचा तू सांगतो त्याला गुंज नाही विस्मरण नाही आणि मला ज्ञान झालं असं त्याच्याकडे नाही किंवा माझ्याकडे हरवलं विसरलं. जाणीव नेणीव त्या स्वरूपाला गेला तो. जाणीव नेणीव भगवंत नाही. हरि उच्चारण पाय मोक्ष साधा. ते म्हणतात काय झालं ज्ञान अज्ञानात घेऊन गेले. बाबाकडून ज्ञान घेतलं. ते इथं काय म्हणतात वर मी तुम्हाला प्रश्न विचारले. ज्ञान अज्ञानात घेऊन गेले. बाबाकडून ज्ञान घेतलं. आता ते शिल्लक राहिले का या वाक्यात. ज्ञान अज्ञानात घेऊन गेले. ज्ञान शिल्लक राहिलं बाबांनी दिलेलं. बाबांनी दिलेलं ज्ञान कुठपर्यंत शिल्लक राहणार आहे. जोपर्यंत तुमच्याकडे काय आहे अज्ञान आहे तोपर्यंत. अज्ञान झालं ना ज्ञान अज्ञानात घेऊन गेले. ज्ञान मी गेलं पण ते एकटं नाही गेलं. जसं माणूस एखादा म्हणतो मी जाईल मग 4 सलाम घेऊन जाईल तसं हा म्हणतो ज्ञान बाबांनी घेतले ना तो म्हणला ज्ञान म्हणलं मी जाईल पण कोणाला घेऊन जाईल अज्ञानाला घेऊन जाईल. ज्ञान अज्ञानात घेऊन गेले तर ज्ञानीपणही पुढाले. ज्ञान काय झालं अज्ञानाला घेऊन गेलं म्हणजे आता याच्याकडे काय राहिलं नाही. ज्ञानाचा पुंज राहिला नाही. त्यामुळे मी ज्ञानी मी ज्ञानी मी ज्ञानी हे ज्ञातेपणही उडाले. आणि विज्ञानांनी घडले. विज्ञान म्हणजे काय अनुभूतीजन्य ज्ञान. विज्ञान शब्दाचा अर्थ काय
अनुभूतीच्या ज्ञान ते अंगात घडलं, ते रुजवात झाली, परी नवे जडले हे न म्हणी. पण हे काय बाबांनी नवीन दिलं असं नाही, ते मी पहिलंच होतो असं म्हणजे बाबाला लागे बसलाय. बाबा मी काय तुमच्याकडे येऊन आल्यानंतर अनुग्रह घेतला, प्रभू दिला म्हणून मी ब्रह्म झालो नाही. हरी ते वरडल्यामुळे म्हणतात, परत वरडलो मी शांत. तेव्हा विज्ञान आणि मी ब्रह्म झालो, ज्ञान पण केलं, अज्ञान पण केलं, आणि मी आता ब्रह्मरूप झालं, जग ब्रह्मरूप झालं. बाबा हे झालं नाही, हे कसं होतं, पहिलंच होतं. परी नवे जडले हे न म्हणी. हे आता नवीन बाबाकडे गेलो, माझ्यात बदल झालाय असं नाही, मी पहिलाच तसा होतो. मोठे गुरुमुखी उद्वय दिसे आणि हृदय स्वयंभूचे असे. प्रत्यक्ष भाव लागे आपण ते माझ्या मुखातच, माझ्या हातच होतं, पण आमळस गुरूंच्या मुखातून आलेलं दिसलं. 54 पर्यंत संपलं. परी या परी 57 तव सज्जनी एक वेळा थोर करुणी सोहळा आज्ञापिले वेळवेळा ग्रंथ करविला प्राप्त. बघा ते काय म्हणतात, आता याच्या पुढे काय सांगतात, आता हे सगळं झाल्यानंतर संत जनांनी मला एक वेळा परत सांगितलं, थोर करुणी सोहळा. तू हुशार आहेस रे, तू फार हुशार आहेस रे, पण तू आता एक काम कर, हा सोहळा पुढे चालू ठेव. मला प्रसन्न केलं, फार हुशार आहे तू, फार हुशार आहे. तव सज्जनी एक वेळा तो तरुणी सोहळा आज्ञापिले वेळोवेळा ग्रंथ करविला प्राकृत. त्यांनी मला वेळोवेळा सांगितलं, तुम्ही भागवत करा ना. नाही बाबा तुम्ही काय करा, संस्कृत मधलं भागवत प्राकृत मध्ये करा, संस्कृत मधलं भागवत प्राकृत मध्ये करा. तू हुशार आहे, तुला रमण्यासारखे, तुझ्या मुखातून देवच बोलणार आहे, तू कर ना तसं. असं आज्ञापिले वेळोवेळा. तुमच्या विनंतीला मान देऊन मी कीर्तनाला आलो असं नाही म्हटलं पाहिजे. म्हणजे हा कोण झाला, हा जेंटलमॅन झाला, ते नॉर्मल झाले. ही तो बाबा किती बारकावे. आज्ञापिले वेळोवेळा मला नेहमी आज्ञा करत होते ते, तू भागवत कर ना, तू भागवत कर ना, तू भागवत कर ना. आम्ही बाबा तुमची नेहमी विनंती होती म्हणून मी तुमच्या गावाला आलो, तुम्ही आज्ञा केली म्हणून. बघा माऊलींचं काय वाक्य, किंबहुना तुमचे केले नाही, सेवके सांगितले करावे काम येथे मी तुपणे कामाने. तुम्ही मालक आहे, मी कोण आहे, सेवक आहे. त्याप्रमाणे आज्ञा केली वेळोवेळा ग्रंथ करविला प्राकृत. बरोबर ते म्हणले, म्हणून मी हा प्राकृत ग्रंथ त्यांच्यामुळे केलेला आहे, माझी इच्छा नाही. जशी आजी मंडळाची इच्छा आहे तुम्हाला आपल्याला एकत्र आणायचं, ही सज्जनांचे हृदय एकांती आणि लोकांती. हा ग्रंथ तुला सांगायचा, पुढे सांगायचा आहे लोकांतात पण आणि एकांतात पण तुला सांगायचं आहे. एकांती आणि लोकांती थोर साक्षेप केला संती तरी सांगची मजप्रती कोण ग्रंथी वरतो प्रवृत्तो. नाथा म्हणतात तुम्ही म्हणता ना ग्रंथ करा, ग्रंथ करा, तर कोणत्या ग्रंथावर निरूपण करू. विनायक महाराज म्हणजे आपल्याला ग्रंथ करायचा आहे, कोणतं ज्ञानेश्वरी तर नाही व्हायची. ते म्हणजे म्हणलं काय करायचं, ज्ञानेश्वरीला आपल्याला काय अभ्यासच करावं लागलं नसतं. ते म्हणजे म्हणलं मग हरिपाठ करूया का, ते म्हणजे मग भागवत करूया का. त्यांच्या मनावर ठेवले म्हणजे आता काय करायचंय, त्यांच्यात मनाने गेलं काय. त्यावेळी ती इथं म्हणतात एकांती लोकांनी कोण सापेक्ष केला संती तरी सांगायची मदती कोण ग्रंथी प्रवृत्त, कोणता ग्रंथ करायला प्रवृत्त हो. धर्म श्रोते म्हणतात पुराणी श्रेष्ठ भागवत. पुराणात श्रेष्ठ काय आहे, भागवत आहे. जसं महाभारतामध्ये महाभारत श्रेष्ठ आहे, पण महाभारतामध्ये परत काय श्रेष्ठ आहे, भगवद्गीता श्रेष्ठ आहे. तसं इथं पुराण श्रेष्ठ आहे भागवत, पण पुराणामध्ये काय श्रेष्ठ आहे ते समाजाकडून आता बोलताय. मला दुसरं आज क्लिक झालेलं आहे, मगाशी झालं अखंड चिंतन विठोबासी हे काढण्यासाठी गीता भागवत वाचायचे. जर गीता भागवत हे करत नाही तर परिणाम नाही. जेवढं हे करायला पाहिजे तुम्हाला, नाही इथून गेल्यावर तुम्ही घरी जेवतात, आपण कोणाला पाहून गेलो होता का हो घरी जेवायचे वाटतं, हे कशावरून ते अंदाज करतात इथं कमी जेवतं म्हणून. तसं ते म्हणतात तुम्ही हे करणार आहे का, नाही अखंड चिंतन विठोबाचा परिणाम. आता दुसरं पुराण श्रेष्ठ भागवत श्रेष्ठ आहे, पण त्या माझी उद्धव गीत प्रवृत्तावावे तेच वक्ता भगवंत तुझं साह्य. मला जमेल का, तुला वक्ता साह्य होईल, तुला वक्त्याला कोण, वक्ता भगवंत तुझं साह्य. कोण साह्य होईल तुला,
भगवंत ते म्हणतात पुराणात श्रेष्ठ भागवत त्यामाची उद्धव गीत. जसं तिथं भगवद्गीता आहे तसं इकडे काय श्रेष्ठ पुराण भागवतामध्ये उद्धव गीत. किंवा प्रवक्ता येतो वक्ता भगवंत तुझं साह्य. वक्ता तू आहेस आणि माझं म्हणणं आहे वक्ता भगवंत तुझं साह्य. तू वक्ता झाला तर तुला भगवंत साह्य होईल आणि भगवंतच स्वये वक्ता आणि श्रोता स्वये झाला श्रीरंग. ठीक आहे 59 झालं. आता त्याच्यानंतर 69 डायरेक्ट 8.5 डायरेक्ट. आता 69 ला बघा काय मला वाटलं होतं की लागली का नाही पण लागली एवढं गोंधळ. पण हा गोंधळ आपल्यासाठी फायदेशीर. ठीक आहे. आता वंदू कुळदेवता. आता सर्जनांचं नमस्कार. आतापर्यंत काय चाललंय फक्त नमनच चालेल. आता वंदू कुळदेवता. आता कुळदेवतेला वंदू जी एका आहे की एकनाथा. ती एकामध्ये आणि एकनाथामध्ये दोन्ही मिळून काय झालेले एक एकनाथ आणि ती काय झालेली म्हणजे आता वंदन कोणाला चालू आहे बघा. ऐक्य सोडलं त्यांचे बाबा म्हणतात ही तो मोठी मेघ आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीची. ती लिंक सोडत नाही. जसे भागवत सुद्धा त्याची लिंक सोडत नाही. पहिल्यापासून नमन चालले कोणाला चालले एकालाच नमन चालले. आता बंधू कुळदेवताची एकाएकी एकनाथा ती एक वाचून सर्वता अनेक कथा करून येली. ती एक सोडून जगामध्ये दुसरं काहीच नाही. तर एकनाथाला तिने काय केलं नाही त्या कुळदेवतेने आपल्या सारखं केले. एक रूप दाविले म्हणी मी माझ्या मनामध्ये जगामध्ये सगळं काय दाखवलं. एक रूप म्हणजे एक स्वरूप दाविले म्हणी. एकनाथ महाराज म्हणतात त्या कुळदेवतेला नमन करायला गेलो तर तिने माझ्या मनामध्ये एकच स्वरूप दाखवलं जगातलं सगळं. मग कुळदेवता मी दर्शन करणार आहे. हे सगळं काय झालं एक तर एकाची दिसे जनिवली. आता तिने काय दाखवलं माझ्या मनामध्ये एक स्वरूप ज्ञान दाखवलं. त्यामुळे मी जना मनामध्ये जर पाहायला गेलो तरी काय दिसते दिसती ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी मनी आत्मतत्व. त्याप्रमाणे एकची दिसे जनी मनी एकची कानी वदनी एकातून वदनी आणि एकाच काना इकडून बोलणार सत्ता आणि तुमचे कानाचे ऐकण्याने सत्ता हे दोन्ही मिळून काय एवढं भरोसा झालं कामच झालं आपलं. पण अशी किती भागवत किती ज्ञानेश्वरी ऐकलं होईल हे सांगता येईल. ते करतच राहायचं आपल्याला. एकपणी वदनी एकपणी एक विरा एकची कानी वदनी एकपणी एक विरा. ती एक विरा आहे किंवा दुसरं नाव तिच्यामध्ये दिलेलं आहे. जी देवी माता आहे ना तिचं नाव दिले बाबा कुलस्वामीनी. त्याप्रमाणे आगमन साई ती जी देवी आहे तिला नमन केलेले जे जुळून आले आपले या बाबतलं ते आहे की नाही. आज घटस्थापना झाली तिला ती जुळून आली. घटस्थापना आपली बी झाली आहे की नाही. ती शिव शक्ती रूप आहे. दोन्ही शक्ती सुद्धा कोण आहे शिवच आहे आणि शिव सुद्धा कोण आहे. ते दोन अमृतांकडे गेलं ना तेव्हा शक्ती काय नाव पडलंय तिला आत्म्याला शिव नाव पडले. तो एकटा होता त्याला गर्वच नव्हतं आणि तो काय म्हणला आता एकाला आम्हाला अनेक व्हायचे. झाला नाही बरं का. त्या एकाला फक्त कल्पना सुचली काय अनेक व्हायचे. नुसती कल्पना सुचली. त्या कल्पनेचं नाव शक्ती. शंभू देते अंबिका चंद्र देते चंद्रिका आणि संत देते रेविका. ते म्हणतात शिव आणि शक्ती दोन्ही रूपे काय एकच आहे. 70 त्याच्यानंतर आता 78 डायरेक्ट ते जय जय हो जगदंबा. ती जगदंबा मा तिला मी नमन करतोय. ती आणि मी एक आहे. माझं मुख ते कान सगळे एक आहे. ते म्हणतात जय जय हो ते जय जय जगदंबा. उदो म्हणे ग्रंथारंभा. ग्रंथाचा आरंभ होता. उदो 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 चालले ना त्या जगदंबेचा. मती माझी स्वयंभा योग करता प्रगटली. ती माझ्या मतीमध्ये माझ्या डोक्यामध्ये गर्भ रूपाने जसं एखाद्या ताईच्या पोटामध्ये गर्भ राहतो तसं ती माझ्या मतीमध्ये गर्भ रूपाने जाऊन राहिली. कोण जगदंबा ती. आता हेच रूप ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपुल्या स्नेहाचे वागेश्वरी जरी मुकयाने अंगीकारी तरी तो माझ्याच पतीशी करी प्रबंध घोडा. तो कोणाशी बोलला ती सरस्वती मातेने जर मुक्याला मांडीवर घेतलं आपल्याला 50 लाख कर्ज झाले आणि टाटा बिर्लांनी आपल्याला मांडीवर घेतलं काय टेन्शन आहे का. उलट 50 लाखाच्या गाडीतून फिरू आपण. कर्जाचा तर हिशोबच गेला निघून. त्याप्रमाणे ती माझ्या गर्भरूपी येतात. आता वंदन करतोय मी माझ्या गुरु महाराजांना. मगाशी कोणलं केलं आता वंदू जनार्दन
जो भव गज पंचाननु भवरूपी जो हत्ती आहे सुख दुःख आरोपी जन्म मरणरूपी जो हत्ती आहे त्याच्या ताकद किती आहे किती ताकद आहे त्या हत्तीमध्ये मोठी झाडाच्या झाडी पाडी पण सिंह भेटल्यावर दिसल्यावर कळपच्या कळप शिपूट घालून पळतील की नाही तशी आहे आणि हा भव सिंधू पण कोणी दाखवले नाही तो बी बाबाच्या त्याच्यावर आहे त्या ब्रह्मावरच आहे ते दिसते ते चित्र फळ्यावरच दिसते ना आग लागली आग लागली आग लागली आणि ते पाणी विझवायला आणले ते फळ्यातलं पाणी घेतलंय का तुमच्या घरातली बाटली भरून टाकली फळ्यावर घरातली जर बाटली फळ्यावर टाकली तर गुरुजीला वर्गच व्हायला सुरुवात करावं लागेल म्हणजे फळ्यावर लागलेल्या फळ्यातल्याच पाण्याने पुसवावं लागेल तसा हा भवसागर जो आहे तो हत्ती आहे आणि माझे गुरुजी त्या भवसागराला संपवणारे त्या भवरूपी हत्तीला संपवणारे कोण आहे सिंह आहे पण त्या सिंहाला घाबरायचं कारण नाही ते म्हणतात साथ गुरु भी ऐसा चाहिए जैसा जंगल का शेर नहीं किसी से प्यार और नहीं किसी से भय जंगलातला जर वाघ भेटला त्याला जर भूक लागली असेल तर तो काय म्हणणार नाही आपला जवळचा आहे हा नामचा आहे जो भेटेल त्याला आणि जर पोट भरला असेल तर त्याचं कोणाशी वैर नाही आणि कोणावर प्रेम नाही असं साधू जीवन आहे ते कोणाच्या ह्याच्यात तरी गुंतून राहू शकत नाही आता वंदू जनार्दन जो भव गज पंचाननु जनी विजनी विज्ञान समानु सदा संपूर्ण समते जनामध्ये विजनामध्ये सगळ्यांमध्ये सम स्वरूपाने राहत का कमल कलिका ढालेपणे हृदयातील मकरंदाते राखोनी ते राया रंका पारणे अमोदाशी राजाला आणि रंकाला ते कमळकल जर विकसित झालं त्याच्यातला मकरंद सगळ्यांना सारखा देतो तसे आमचे गुरु महाराज हा आपल्या संप्रदायाचा या हा आपल्या संप्रदायाच्या नावाने चितडे उडवणार आहे त्याला घेऊ नका नाही सगळे सकाळशी उंच नीच काही या रे लहान नको आहे ज्याची कृपा पांगे ज्यांची जर आपल्या कृपा झाली तेही न देखता देहांगे त्यांची जर कृपा झाली तर आपण देहात असून देहात नसणार त्यांची जर कृपा झाली तर आपल्या आता आपल्या कृपा करण्याचे प्रयत्न चालू कृपा झाली नाम भेटलं मग काय काम आहे आता बाबाचं काम झालं नाही ते ठसवायचंय बोध घ्यायचंय बोध घेतो पण बाबाचं काम होत नाही आता मला एक माणसं 2 उदाहरणं भेट ऐकण्यामध्ये तेव्हा आम्ही बाबांकडे जात होतो पहिले नेहमी आणि आमच्या मुलीचं लग्न ठरलं दोघांच्या मुलीचं लग्न ठरलं बघ आणि म्हणजे आम्ही बाबांना कपडे लता बाबांच्या मंडळीला कपडे लता केली पत्रिकेत नाव टाकलं शुभाशीर्वाद मध्ये आणि एवढं केलं तरी बाबा आलेच नाही तेव्हापासून आम्ही बाबांना सोडून दिलं असे दुसरं उदाहरण आता मला काल परवा एक भेटलं नाव सांगत अरे याच्यासाठी बाबा आहे का अरे तुमचं सगळं विसरलं पाहिजे तुमची काम धंदा विसरले चित्त संसारी लागत झाली बदनाम देवा तुझे पायी झाली बदनाम देवा तुझे पायी चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही आम्हाला पेटीवरचं भजन आज आवडतो 3दा म्हणतात चित्त संसारी लागत नाही 3 वेळा म्हणून मी संसाराला सोडी मग संसारात आपलं जेव्हा मन तुटलं ना बाबा आले काय गेले नाही बाबा काही एकटे आहेत काय बाबा तेवढेच आहेत काय बाबा कुठे नाही चराचरामध्ये बाबा भरलेली दृष्टी झाली पाहिजे देहीला देखती देहांगे देहात राहून देहात नसल्यासारखं आपल्याला होणार संसार टवाळविले संसार जे कचरा आहे जे वाळवंट आहे ते वेगे केले वावगे भव स्वप्न संसार रूपी स्वप्न जे होतं ते मोठी वावटळ होती ते जसं स्वप्नातून जागे झाल्यानंतर लगेच जाग होतो तसं संसार रूपी स्वप्न हे वावटळची दिसत होती ते स्वप्न वाटू लागलं आता ते म्हणतात आता जागे व्हावे आता तिथं जागे व्हायचे असो आपण थांबून 80 नंबरच्या ओळीला थांबतोय आपली वेळ झालेली आहे उद्या आपण 7 वाजता भेटूया वेळ चालू करू वेळ थांबूया 10 वाजता इकडे होऊ शकतं
असो झाली सेवा उद्देश सद्गुरु सच्चिदानंद श्री बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री भागवत तसेच किंवा संत मंडळाच्या चरणावर तसेच मंडळाच्या चरणावर तसेच उपस्थित आणि अनुपस्थित सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेची पूर्ण विराम देऊया. कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्रीदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो संत के गणपति बाप्पा. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे तोषोयम द्यावे पसाय राणे. ये काळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे करो मैत्री जीवांची दुरितांचे तिकडे जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो देवांची तो ते लावो. प्राणी जात वर्षत सगळा मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदी आली. अनवर्थ भूमंडळी भेटतुया भूता. चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे आहो. बोलदेया नव पियुषांचे चंद्रवेया लांछन मार्कंडेय तापणी. हे सर्वाई सदा सज्जना सोयरे हो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होमी निलोकी. वैदिकवादी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी. भ्रष्टाभ्रष्ट विजय होवावे. एकमने श्री विश्वेश्वराहो. आओ होईल दान बसाओ. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती.